अर्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। गेल्या वेळी आपण दुसऱ्या अध्यायाचं प्रास्ताविक बघितलं. ते साधारणपणे त्रैगुण्यविषय या वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन या श्लोकापाशी आलो. अर्थात आपण थोडं मागे पुढे संदर्भ घेतच विषय बघितलेला आहे. आत्तासुद्धा आपल्याला त्याच भूमिकेतून पुढे जाताना म्हणजे त्रैगुण्यविषय या वेदा ह्या भूमिकेतून आपण तिथे असं म्हटलं आहे की वेदांची भूमिका वेदांच्या अभ्यासातून कर्मकांडातून तत्त्वज्ञानातून जे मिळणारं फल आहे त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष आचारधर्मामधून प्राप्त होणारा आणि जीवनामध्ये साधनमार्गामधून सिद्ध होणारा मोक्ष किंवा कैवल्य ही गोष्ट या सगळ्यांना मागे सोडते. हे सगळं मागे राहतं. आणि आपण गेल्या वेळी पाहिलं होतं का त्याच्या मागे पाहिलं होतं म्हणजे लक्षात नाही, परंतु एक वाक्य आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागतं जे उपनिषदांचं वचन आहे, वाचारंभणं विकारो नामधेयम्, की शब्दाचा उच्चार केला किंवा मुखातून वाणी बाहेर पडली की तिला मर्यादा आलीच. त्यामुळे असं कुणाच्या मनात येईल आपण एक एक मनातल्या शंकेचं निराकरण करत पुढे जातं. किंवा त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन म्हणजे वेद काय इतके बेताचे आहेत का, किंवा वेदांची मर्यादा लक्षात घेऊन तुम्ही त्याच्या पलीकडे जा असं म्हणणं होतं. कसं की व्यावहारिक पातळीवरती आपण अर्थ लावत चाललो तर आपल्याला अर्थांची गल्लत होत जाते. पण तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती आता आपण कुठे आलो आहोत, आपण आता गीतेत आलो आहोत. म्हणजे गीतेत जेव्हा येऊन पोचलो आहोत तेव्हा आपल्या मागची धारणा अशी आहे किंवा अपेक्षा अशी आहे किंवा आपली पात्रता अशी असायला हवी आहे की आम्ही उपनिषदं वाचली आहेत, आम्हाला ब्रह्मसूत्र माहिती आहेत आणि आता आम्ही या जे उपनिषदांचं सार जे भगवंतांनी दोहन केलेले सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना, तसं हे जे दुग्ध आहे हे अमृत आहे. हे अमृत आता आम्हाला असं बघायचं आहे कसं की इथला संदर्भ काय उपनिषदांचा, ब्रह्मसूत्रांचा संबंध काय आणि त्याच्यातून त्यांनी हा श्लोक नेमका का, कारण त्याचं सार आहे काढलेलं. आता सार काढताना जेव्हा त्यांनी आम्हाला सार सांगितलं की त्रैगुण्यविषय या वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन, हे सार काढताना बालक मंदिरातल्या मुलाला जर एखादी 10वीची 11वीची काहीतरी एखादी सूत्र म्हणा किंवा एखादी इक्वेशन्स म्हणा असं काहीतरी जर त्याला दिलं तर तो मुलगा काय उत्तर देईल. तितक्या अनभिज्ञपणाने जर आम्ही याचा अर्थ लावायला लागलो तर हे मुळातच चुकीचं आहे. म्हणजे मी हे का बोलते, कारण अनेक प्रकारांनी आमच्यावरती अनेक टीका केल्या जातात आणि लिहिणारा माणूस त्याची विकृती करतो. हो वेदांना मर्यादाच आहे, वेद काय आहे, वेद म्हणजे तिन्ही वर्णीयांच्या मागे लागला. माऊलींनी पुढे केलीच आहे त्याच्यावरची टीका आणि त्याचा काय परामर्श घेतलाच आहे. पण जाता जाता आपल्यालाही थोडा परामर्श घ्यायला अडचण नाही आहे की त्रैगुण्यविषय या वेदा ह्या त्रिगुणाच्या जगामध्ये वावरताना ज्या ज्ञानाची आम्हाला अपेक्षा आहे, जे प्रवृत्तीपर आहे जे निवृत्तीपर आहे
जे व्यावहारिक आहे, जे छंद कला अशा अनेक गोष्टींनी युक्त आहे, ते सर्व ज्ञान शब्दांनी मर्यादित आहे. वेद आला म्हणजे शब्दांची मर्यादा आहे. आणि जेव्हा शब्द आला तेव्हा जो मर्यादा पडते, कोणत्याही ज्ञानाची निखळ स्थिती येऊ शकत नाही. म्हणजे आता साधे गायक मंडळीसुद्धा आपापला जेव्हा त्यांची मुलाखत आपण पाहत असतो तेव्हा अशोक पत्की एकदा म्हणाले होते. त्या मुलाखतीमध्ये एकदा गायकांच्यापैकी जसराज म्हणाले होते. ते म्हणाले की राग आहे समोर, गायक आहे समोर, गायकी आहे घराण्याची समोर, नाद आहे, नंतर ताल आहे, लय आहे, सगळं समोर आहे. पण गाणं या सगळ्याच्या पलीकडे आहे. म्हणजे कुणी यातलं काही शिकायला गेलं तर लय काय आहे, लय कुणालाच शिकवून येऊ शकत नाही, ती अंगातच असावी लागते. ही लय म्हणजे अशी शिका, ताल शिकवू शकतो, लय नाही शिकवू शकत. तसं मर्यादा कशा कशाच्या ठिकाणी आहेत, तर त्या व्यवहारात सुद्धा आहेत, प्रत्येक कलेत आहेत. नृत्य करणारी सांगते, अभिनय करणारी सांगते आपल्याला, म्हणजे करणारा जो असेल तो, की हा विषय आम्ही मांडतो, त्याच्या पलीकडे आम्ही देतो. त्यांनी सुबोध भावेंनी तर परवा फार सुंदर सांगितलं. ते सुबोध भावे म्हणाले की मी जेव्हा लोकमान्य किंवा अशा बायोपिक्स केले आणि त्याचा विचार करून मी माझ्या जेव्हा भूमिका घेतल्या त्या बायोपिक्सवरून, त्यावेळी माझ्या एक मनात आलं, लोकांनी सांगितलं की अहो तुम्ही एवढा सुंदर लोकमान्य केला, तुम्ही एवढे सुंदर ते एक एक पात्र उभी केली, तर शिवाजी महाराज असो, लोकमान्य असो, असं प्रत्येक पात्र आम्ही जर एखादा कार्यक्रम केला तर आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन तुम्ही त्या रूपामध्ये आम्हाला दाखवा, डायलॉग म्हणून दाखवा, तुमचा एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम करा काहीतरी, की जे आम्हाला सिनेमात पाहिलं इथपर्यंत ठीक झालं, पण मग आम्हाला समोर बघायचं आहे. भावेंनी सांगितलं मी असं कधीच करणार, कारण या लोकांचे जे कॅरेक्टर्स मी त्याच्यामध्ये रंगवले आहेत किंवा मी त्याच्याकरता जो अभिनय केला आहे तो अभिनय नाहीच आहे. आम्ही जेव्हा त्या कॅरेक्टरमध्ये एकरूप होतो, जे त्या चरित्राशी पूर्णपणे एकरूप होतो, एकरूप झाल्यानंतर जे प्रकट होतं ते इतकं पवित्र असतं, ते इतकं वेगळं असतं, आजच्या भाषेत बोलायचं तर स्वर्गीय असतं, डिवाईन असतं, की ज्याच्यामुळे ते असं कुठेतरी स्टेजवर जाऊन करायचं, लोकांनी वन्स मोर द्यायचा आणि आम्ही त्या टाळ्या घ्यायच्या, हे होणार नाही म्हणाले. म्हणजे जो अनुभव त्यांनी घेतला, त्यांनी सांगितलं जो अनुभव ते करताना घेतला तो अनुभव वेगळा आहे. तुमचा सिनेमा वेगळा आहे, त्याचं ॲक्टिंग वेगळं आहे, त्याचे डायलॉग वेगळे आहेत, त्याची ड्रेपरी वेगळी, हे सगळं आमच्यापर्यंत काही राहत नाही, आम्ही याच्या पलीकडे असतो. तसं आहे ते, की एक नक्की लक्षात घ्यायला पाहिजे की आमचा वैदिक परंपरा आमची किंवा आमचा वैदिक धर्म किंवा आमचा सनातन धर्म आम्हाला जे जे उपासनेचं फल म्हणून सांगतो ते फल हे कधी शब्दात नसतं. म्हणून अगदी दुसऱ्या उपनिषदात, केनोपनिषदात त्यांनी म्हटलंय की तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. तू एक लक्षात घे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ज्या ब्रह्माची तू उपासना करतोस ते तुला कधीच दिसत नाही, त्याचा अनुभव तुला कधीच येत नाही. नेदम यदिदम विद्धी कधीच नाही. वे तू ज्याची उपासना करतोस ते कधीच तुला म्हणजे ते जे प्राप्त होतं ते नाही आहे. तदेव ब्रह्मत्वं विद्धी, ते ब्रह्म आहे की जे ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे. याचा अर्थ काय झाला? म्हणून त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन. शब्दात आम्ही सांगू, वेद म्हणतात अशी उपासना करा, मनापासून करा, उत्कटतेने करा, या मंत्राची करा. या सगळ्यात गायत्री श्रेष्ठ आहे, ओंकार तर तुमच्या संपूर्ण देहाला स्पंदित करतो वगैरे. किती गायक सांगतात, किती सामान्य पातळीवरती उपासना साधा नटी सूत्रधाराचा प्रवेश करणारा मनुष्य सांगतो की सर्वात शेवटी आम्ही जेव्हा एकत्र घोष करतो किंवा एकत्र नाद करतो, ओंकाराशिवाय काही नाही आहे म्हणाले. भले आमचा स्वर असेल त्या पदाचा, नाट्यपदाचा किंवा ते नटीसूत्रधाराच्या पदाचा, म्हणजे लक्षात असं येतं अनुभूती वेगळी आहे. आणि अनुभूती वेगळी आहे म्हणून वेद तिथे पोचत नाही. याचा अर्थ वेदाला मर्यादा आहे असं नाही. वेद मर्यादित ज्ञान आहेच, शब्दात आलं म्हणून मर्यादित आहे. पण जेव्हा ते आमच्यात मूर्त किंवा येतं, तर म्हणून आपल्याकडे फार परंपरेतलं एक साधंसं वचन आहे, कसं बोटानं दाखवू तुला
तू अनुभव घे गुरुच्या मुला. कधीच गुरु बोटाने हे ब्रह्म आहे बरं का, हे पहा असं म्हणाले कधीच सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही. त्याचा अनुभव ज्याचा त्यांनी घ्यायचा आहे. तसंच इथे आहे. मनामध्ये ही शंकाही आपण ठेवू नये की वेदांच्या ठिकाणी फार मर्यादा आहे. मग ती मर्यादा कशी आहे? त्या वेदांना मागे सारायचं किंवा त्याची निंदा करायची. त्या निंदा करण्याकरता मग काय म्हटलं गेलं किंवा काय म्हटलं जातं, तर असं म्हटलं जातं की वेदामध्ये सगळं यज्ञ सांगितलं आहे. आता 3ऱ्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये येईलच की ज्या ठिकाणी सहयज्ञ प्रजा सृष्टवा, यज्ञासहितच प्रजा निर्माण झालेली आहे. तर आता मग वेदाचं प्रयोजन काय? यज्ञ. मग यज्ञाचं प्रयोजन काय? स्वर्गकामो यजेत, स्वर्गाच्या प्राप्तीकरताच यज्ञ केले जातात. म्हणजे जर हीच भूमिका आहे कशाची? यज्ञाची. जर यज्ञ हा जर प्रामुख्याने वेदांनी सांगितला आहे किंवा आता इथे सुद्धा जे तिथे पाहताना आपण बघूच, भगवंतांनी इथे ती कमाल केली आहे. आणि त्यांनी तेवढ्याकरताच म्हटलं हे जग उत्पन्न कशातून झालं? प्रजापतीने यज्ञातून उत्पन्न केले. हे सांगतानाच त्यांनी यज्ञाची प्रतिष्ठा कुठे नेऊन ठेवली. कारण टीका करायला काय हो, कोणत्याही शब्दावर कोणत्याही बाजूने टीका करता येते. पण ती टीका खरी नव्हे अशा अर्थाने की तर्कच जर आम्ही समजून नाही घेतला, आणि तर्क समजायला आधी ब्रह्मसूत्र समजावंच लागतं. आणि ब्रह्मसूत्रामध्ये व्यासांनी आपला तर्क दिला आहे. तो तर्क उपनिषदावर आधारित आहे. उपनिषदावर आधारित का असावा लागतो? आम्ही कशाचा आधार घेणार? वेदामध्येच उपनिषद आहे. पुढे वेदांत म्हणून जे ज्ञान मिळवायचं आहे ते त्या उपनिषदांचंच मिळवायचं आहे. कारण वेदांत, आमची फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, शब्द कोणताही वापरा, पण हा शब्द कशा करता आलेला आहे? उपनिषद. उपनिषद कशा करता आली? म्हणजे हा शब्द कशा करता आला? तर वेदातलं जे जे तात्विक ज्ञान आहे, जे सूत्रबद्ध ज्ञान आहे, जे ब्रह्माच्या विषयीचं, साधनेच्या विषयीचं, उपासनेच्या विषयीचं, मोक्षाच्या विषयीचं फल म्हणून जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान तिथे एकत्र आलं आहे. म्हणजे उपनिषद हाच मुळी वेदांत आहे. आता त्याचा जर आधार न घेता हा कुणीही मनुष्य उठला आणि उडपटांसारखा काहीही बोलायला लागला, त्याचा संदर्भ तुम्ही कसा खरा धरणार? आज इथे त्या एपिकवरती ते पटनाईक बोलतात, काय पुराणांबद्दल बोलतात. अरे तुम्ही विषय जाणून घेत नाही आणि तुम्ही काहीही बोलता. आता तत्त्वज्ञानावर सुद्धा जो उठतो तो मनासील काहीही बोलतो आणि तो म्हणतो की हे मला असं. अरे तुला काय भावलं? तुझ्या मनाला काहीही भावेल, पण आधाराशिवाय जाता येत नाही. म्हणजे मनुष्याला साधं त्याचं भोजन करायचं, तरीसुद्धा भोजन करताना जे बनवलेला स्वयंपाक आहे तो स्वयंपाकसुद्धा एका विशिष्ट पद्धतीने बनवलेला आहे हे आम्ही गृहीत धरलं आहे म्हणून ते अन्न खातो. हॉटेलमध्ये सुद्धा खाताना इथे निश्चितपणाने एक काहीतरी प्रमाणभूत स्वीकारलेलं आहे की इतकी तरी स्वच्छता पाहिजे, असं तरी अन्न बनलं पाहिजे, असे तरी पदार्थ वापरले पाहिजेत. हे इतकं आहे ह्या हॉटेलमध्ये म्हणून आम्ही ह्या हॉटेलमध्ये जाऊन खातो. सांगा बरं कुणी की इथली ही वस्तू आत्ता खराब आहे आतमध्ये? कोण खाईल तिथे? कोणी खाणार नाही, त्याचा स्वीकारच करणार नाही. त्याचं कारण असं आहे की ते खाताना विश्वास टाकून गेलो आहे आम्ही. तिथे घरातसुद्धा स्वयंपाक करताना आम्हाला माहिती आहे एखादा पदार्थ जर चुकून उघडा राहिला, झाकण टाकायचं राहिलं आणि नंतर 1-2 तासांनी लक्षात आलं, अरे बापरे उघडं होतं, आता घ्यावं का घेऊ नये? म्हणजे माणूस म्हणतो की हे स्वीकारावं का स्वीकारू नये. म्हणजे शेवटी कुठल्याही प्रमाणाशिवाय मनुष्य त्याला योग्य किंवा अयोग्य हे जाणू शकत नाही, त्याचा तो योग्य अयोग्याचा तर्क करू शकत नाही. आणि इथे तुम्ही तत्त्वज्ञानावर बोलताना, पुराणांवर बोलताना, रामायण महाभारतावर बोलताना स्वतः प्रमाण कुठून येतं? माझं प्रमाण, मला वाटतं म्हणून. मला कशाने वाटतं? मला काहीच वाटू शकत नाही. मला काहीतरी वाटायला आधार असावा लागतो. तो जो आधार आहे, आता रामायण आहे, रामायणावर मला काहीतरी बोलायचं आहे, रामायणावर मला काहीतरी माझी टिप्पणी करायची आहे, मला मूळ रामायण माहिती पाहिजे. एका ग्रस्तांनी मला सांगितलं, खूप वादविवाद असाच एका कार्यक्रमामध्ये वादविवाद घालत होते. तर झाला पुष्कळ वादविवाद त्यांच्याबरोबर. ते म्हणाले की अहो तुम्ही सारखं म्हणाले उपनिषदांचा दाखला देता, सारखा तुम्ही त्या ब्रह्मसूत्राचा दाखला देता, असं कसं? अहो म्हटलं त्याच्याशिवाय काही पर्याय आहे का?
म्हटलं तुम्ही आत्ता जे बोलता आहात हे कशाच्या आधाराने बोलता आहात? तर म्हणाले मी साने गुरूंचं भारतीय संस्कृती हे पुस्तक वाचलं आहे. अहो म्हटलं हे एक पुस्तक वाचून शेकडो पुस्तकांचे आधार सोडून तुम्ही मला त्या एका पुस्तकाच्या आधारावरती वाद घाल, आणि त्यातही तसं नाही आहे. ते तर म्हटलं मी तुम्हाला अजूनही सांगते की साने गुरूंच्या भारतीय संस्कृती पुस्तक माझ्याकडे आत्ताही आहे, आणि म्हटलं तुम्हाला मी दाखवू शकते ते पुस्तक. म्हटलं हा हा आधार नाही आहे. तुम्हाला त्यांनी सांगितलं की जगभरातले लोक सांगतात तुमचं यज्ञ दान आणि तप, तुमच्याकडे तुम्ही बोलता की आमच्याकडे यज्ञाचं केवढं महत्त्व आहे, म्हणजे त्यागाचं. दान म्हणजे डोनेशन्स आम्ही किती देतो, म्हणजे तुमच्याकडून तुम्ही खूप दान देता असं तुम्ही म्हणता. आणि तप तर म्हणाले की जगामध्ये तर तुमच्यासारख्या म्हणजे अमेरिकेमध्ये जितकं दान दिलं जातं आणि जितके लोक आपलं दान देतात आपल्या संपत्तीचं, तितकं तर तुमच्याकडे देतच नाहीत. म्हणजे नाही देत. त्या लोकांची संपत्ती कोणाला द्यायची हा त्यांना प्रॉब्लेम आहे, म्हणून ती दान करावी लागते. कारण वर नेता येत नाही म्हणून इथे सोडून काय मुलं नाही बाळं नाही, ती त्यांना विचारत नाहीत, त्यांच्याकडे मागत नाहीत. आमच्याकडे आम्हाला सगळे मार्ग आहेत खुले. मुलं आहेत, बाळं आहेत, समाज आहे, कुटुंब आहे, नातेवाईक आहेत, गरजा आहेत. गरजू लोकांना द्यायचं ते की एकालाच द्यायचं नाही आहे असं. हो, पण असे अनेक विषय की मग त्याच्यातून ते म्हणाले की तुम्ही असं कसं म्हणता. मी म्हटलं एक बघा, तुम्हाला जर भारतीय सनातन धर्मावर बोलायचं असेल तर किमान तुम्हाला उपनिषदं तरी वाचली पाहिजेत. काही नाही तर निदान गीता तर वाचली पाहिजे. काही नाही तर निदान रामायण महाभारत तर वाचलं पाहिजे. अहो काहीही वाचत नाही आणि तुम्ही तुमचं प्रमाण सांगता. तसंच आहे की आता जी सगळी विकृती आम्हाला टी व्हीवरती यूट्यूबवर टाकलेली बघायला मिळते. कितीतरी प्रकारांनी लोक आपल्या आपल्या मनाने विषय मांडतात. तर फक्त आता जास्त विषय लांबू नये म्हणून आपण इथे सोडून देऊ. पण एक लक्षात घ्यावं की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणीही काय जे बोलतो आहे त्याचं प्रमाण काय आम्हाला सांगा. त्याचं प्रमाण त्यांनी सांगितलं की वा अमुक अमुक आहे. आता कुणीतरी सांगितलं आमचा तामिळनाडूचा परवाचा वळणारा उदयनच आहे. अरे तो कशाच्या आधाराने बोल, त्याचं प्रमाण काय सांगा. त्यांनी कोणत्या प्रमाणावरती विषय तुमच्या पुढे मांडला आहे, त्याला कुठलं प्रमाण मिळालं. तुम्ही विचारलं का तू कोणत्या प्रमाणाने विषय मांडतोस. मग त्याचा शहानिशा होईल की ते प्रमाण ज्याच्याबद्दल बोलायचं. मी त्यांचं नाव आत्ता मी सांगत नाही कारण इतकं जगजाहीर कुणीतरी ऐकेल यूट्यूबवर म्हणून, फारच ते मोकळं आहे. पण आमचे ॲम्बॅसेडरच होते आणि त्यांनी एका ठिकाणी त्यांना गीतेवर बोलायला सांगितलं. तेव्हा ते बोलले आणि जे काही बोलले त्यात फारसा काही अर्थ नव्हता. तर एकाने त्यांना म्हटलं की अहो हे तुम्ही असं कसं बोललात, तुम्ही गीता वाचली आहे का. नाही म्हणाले मी कुठे गीता वाचली. गीता न वाचता एक ॲम्बॅसेडरच्या पोस्टवर असणारा एक एवढा मोठा जबाबदार मनुष्य आपलं वक्तव्य करतो. आता हे वक्तव्य लोक केव्हाही मान्य करणार ना, कारण एवढ्या मोठ्या माणसांनी सांगितलेलं आहे, चुकीचं कसं असेल. आणि म्हणून एक लक्षात घ्यायचं की मूळ ग्रंथ काय सांगतो. आपण जेव्हा अभ्यासक असतो ना तेव्हा तर माझी अशी प्रामाणिक श्रद्धा आहे की आपण आणि ग्रंथ ह्याच्यात कोणी नको. हा श्लोक आणि मी त्याचा अर्थ पाहायचा असेल तर पाहीन तिथे, नाही तर श्लोक 10 वेळा वाचीन, 15 वेळा वाचीन, 50 वेळा वाचीन, केव्हा तरी तो श्लोक मला अर्थ सांगतो आणि तो आम्हाला योग्य अर्थ मिळतो. कारण त्याला भिडा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तेच म्हटलंय की शब्दाचे वालिफ फेडी, की शब्दाच्या वरची वर्ण आहेत ती निघून जातात. आणि इथे संवाद आहे. शब्देविण संवादू गुजेविण अनुवादू आहे की शब्दाने सांगावं लागत नाही कुणी कुणाला, त्याचा अनुवाद अंतःकरणामध्ये तो प्रकट करून दे. मोठं उदाहरण आहे द्रोणाचार्यांच्या एकलव्याचं. कुठे कोण शिकवायला आहे. आता कितीतरी गायकांच्या मुलाखती मी ऐकते. आजच एक वनिता मंडळावरती एक खेड्यातली गाणारी बाई आहे. त्या बाईंनी सांगितलं, ती अगदी सगळं वाईट आहे, फार वेळ घालवत नाही त्याच्यावर. सगळीच परिस्थिती विपरीत आहे. काही गायला नाही, शिकायला नाही, सांगायला नाही, बोलायला नाही, अशी ही मुलगी कुठेतरी गाणी ऐकायची. ती ऐकून आपला गळा तयार केला. तिचा गळा बघून लोकांनी तिला मग पुढे मोठी गायिका ती झाली. परंतु ती जी जाण आहे ती तिने मिळवली आणि बऱ्यापैकी. म्हणजे शेवटी वडिलांनी हो ही माझी मुलगी हो, हिला खूप गायला आवडतं,
मी पण ह्या मुलीकरता धडपड करतो की हिला गायला मिळावं. अहो म्हणे, तुम्ही कोणताही राग वाजवा किंवा म्हणा, ही मुलगीनं तो राग ओळखते. असे माझी मुलगी आत्ता वयाच्या 7व्या वर्षी 52 राग ओळखतीये. काहीही शिकायला मिळालेलं नाही अशी. पुढे ती मोठी गायिका झाली चांगली, तो भाग सोडा. पण म्हणजे हे कोण शिकवतं? काय एकलव्याची कथा काही खोटी नसते. ज्ञान शेवटी इथेच उत्पन्न होतं, आतूनच स्फुरतं. आणि त्यामुळे काही झालं तरीसुद्धा हे खरं नाही, ते चुकीचं आहे, हे आम्हाला पटत नाही, हे आम्हाला पटलं तर आम्ही स्वीकारू. पण तुम्ही ग्रंथाला कोण चॅलेंज करणार? त्याला कोण आव्हान देणार? ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे ठरवायला त्या ग्रंथापेक्षा मोठी रेघ तुम्हाला मारावी लागेल, तेव्हा तुम्ही सिद्ध व्हाल. असं सिद्ध होत नसतं. आणि त्यामुळे एक लक्षात घ्यावं की भगवंताला सुद्धा हे सांगायची जेव्हा वेळ आली की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन, लक्षात घे, जी भावात्मकता आहे ते वेगळं आहे. म्हणून ते नासतो विद्यते भाव ना भावो विद्यते सत. जे चैतन्यमय आहे, जे भावात्मक आहे, जे अस्तित्वाच्या ठिकाणी शाश्वत आहे, त्याच्या ठिकाणी जेव्हा तू जातोस किंवा ते जेव्हा तू प्राप्त करतोस, तेव्हा हे शब्द कुठे राहणार आहेत? तेव्हा वेदांचे शब्द तिथं पोचतच नाही. जिथे परमेश्वराचं स्थान आहे त्या स्थानावरती शब्द नाही आहेत पोचणार. आणि म्हणून हे मर्यादा शब्दांची आहे, ज्ञानाची आहे. कारण तिथे यातलं काही शिल्लक राहत नाही, यातली एकही गोष्ट शिल्लक राहत नाही. असो, यातला आणखीन एक दुसरा विषय आहे की जो व्यवहारामध्ये आपण पाहतो, कुणातरी एखाद्याच्याकडे जायचं, स्वामी महाराज वगैरे, त्यांच्याकडनं काहीतरी समजून घ्यायचं, मग तिथून दुसरीकडे जायचं. मग त्या स्वामी महाराजांनी काय जे सांगितलेलं असतं त्याचे प्रश्न त्या दुसऱ्या महाराजाला विचारायचे. मग तो काहीतरी जेव्हा काही आपले उपदेश करतो त्याच्यात काहीतरी प्रश्न निर्माण झालेले, आणखीन तिसऱ्याकडे जायचं आणि विचारत राहायचं. मग एवढंच नाही तर आज यांच्याकडे जायचं, उद्या त्यांच्याकडे जायचं, परवा त्यांच्याकडे जायचं. कधी 4 दिवस ही उपासना करायची, 4 दिवस ती उपासना करायची आणि सारखं बघत राहायचं आणि कुठेही स्थिर व्हायचं नाही. त्यांनी इथे फार सुंदर सांगितलं आहे की म्हणाले, यावा नर्थ उदपाने. तिथे ते सांगतात की म्हणे, ज्याप्रमाणे म्हणाले मनुष्य समोर डबकं आहे का संपलूत उदके, भरपूर मोठा जलाशय आहे, याचा विचार करायचा आपल्याला काही कारण नाही आहे. कारण काय म्हणाले, तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. म्हणाले, आमच्या समोर छोटंसंच पाण्याचं, आता एखाद्याच्या घराण्यामध्ये वडिलांनी मुलाला सांगून ठेवलेलं असतं. आपल्या घराण्यात एक लक्षात ठेव, तुला ही मंत्रसंहिता घोकायची आहे, ही मुलांना शिकवायची आहे, याचा प्रचार प्रसार करायचा आहे आणि आपल्या घरातली जी वेदपाठ शाळा आहे ती वेदपाठ शाळा तुला चालवायची आहे, हे त्याला सांगितलेलं आहे. झालं, तो म्हणतो बस मला दुसरं काय करायचं आहे, मला दुसऱ्या कशाशी काही कर्तव्य नाही, कारण वडिलांनी मला सांगितलं याच्यातच माझं कल्याण. मग लोक म्हणतात, हो असे इतके इतके मार्ग आहेत, तुम्ही हे एवढंच करताय, ह्या मुलांची पाठशाळाच चालवताय, तुम्ही नामस्मरण का नाही करत? त्यांनी नाही मला माझ्या वडिलांनी सांगितलं. आता आपल्या इथे पुण्यातले भालचंद्र शास्त्री करंबेळकर म्हणून होते. वेद एक वेद, जसं किंजवडेकर होते तसेच भालचंद्र शास्त्रींचं एक होतं की त्यांना म्हणजे किंजवडेकरांच्या गळ्यातला वेद म्हणजे खरंच संगीतातल्या लोकांनी म्हणावं तसं आपण सुद्धा कानाला हात लावायला पाहिजे अशी स्थिती आहे की ते जसा वेद म्हणत असत, सगळे लोक म्हणतात की ह्यांच्या पूर्वीही कोणी असा वेद गायला नसेल, यांच्या पुढेही कोणी गाऊ शकणार नाही. इतकी विद्वत्ता, इतका त्या स्वरांमध्ये, शब्दांमध्ये गोडवा, म्हणण्यात ती पद्धत, लय वगैरे वगैरे सगळं. तर ते जसे त्यावेळी पुण्यातले नंबर 1 होते म्हणजे किंजवडेकर शास्त्री, तसेच हे भालचंद्र शास्त्री करंबेळकर यांनी काय केलं, प्रत्येक उपनिषदाचं, प्रत्येक वेदाचं तो जो घनपाठ आहे तो घनपाठ लिहून काढला. तो लिहून काढला म्हणजे किती झाला, त्याच्या अशा 5-6 खोल्या भरल्या आहेत, असे गट्टेच्या गट्टे घनपाठापर्यंत. आयुष्य एवढंच, दुसरं काही केलं नाही आयुष्यामध्ये. मुलांना काय शिकवायचं आहे ते शिकवायचं, पण ते सगळं लिहून काढत राहायचं. म्हणजे त्याचं जटा, क्रम सगळं, त्याच्या अष्टविकृती आहेत प्रत्येक वेदाच्या,
त्या सगळ्या लिहून ठेवल्या आहेत. आता त्यांचे चिरंजीव जे होते माधव करंबेळकर, ते थोडे प्रयत्न करत होते त्या सगळ्या छपाई करता. येईल कुणीतरी उभा राहील ते सगळं छापायला, पण त्यांनी त्यांचं काम केलं. म्हणजे बस एवढंच मला करायचं आहे, मला दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. मला वडिलांनी हे शिकवलं आहे आणि ज्याच्यात मी आहे त्याच्यातच शेवटपर्यंत राहायचं. त्यामुळे माझ्यासमोर डबकं आहे का माझ्यासमोर समुद्र आहे का माझ्यासमोर सरोवर आहे. ते म्हणाले जसं माणसाला त्या एवढ्या मोठ्या समुद्राशी काही मतलब नसतो. आता इथे पिण्याकरता उदक असा दृष्टांत घेतल्यामुळे गोड्या पाण्याचं साठा म्हणून सरोवर आहे किंवा माझ्यासमोर एक छोटंसं वाहता ओहोळ आहे. तर तो म्हणतो मला त्याच्याशी काय करायचं आहे, मला ओंजळभर पाणीच त्यातलं पाहिजे. माझी तहान भागण्यापुरतं पाणी मला हवं आहे, बाकी मला कशाची आवश्यकता नाही. तसं ते म्हणाले खूप मार्ग आहेत, खूप विचार आहेत, खूप संप्रदाय आहेत, खूप प्रकारांनी लोक विषयाची चर्चा करतात. पण जो शहाणा माणूस आहे तो काय करतो, त्या जलाशयातलं आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं उचलून घेतो आणि तो त्या मार्गाने चालायला लागतो. आता त्याच्याच वरची एक छोटीशी टिप्पणी की गोंदवलेकर महाराजांनी त्याच्यामध्ये एवढं म्हटलं आहे की एकदा जर नामाची गोडी लागली माणसाला तर त्याला वर्तमानपत्रसुद्धा वाचण्याची गरज नाही. लगेच आम्ही म्हणू म्हणजे काय, ह्यांनी जर वर्तमानपत्र पण वाचू नका म्हटलं म्हणजे आम्ही अगदी अडाणीच राहू की जगाच्या दृष्टीने, जगात काय चाललं हे आम्हाला कळणारच नाही. असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ नाही आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की एकदा गोडी इतकी लागली की याचं प्रयोजनच वाटत नाही, हे सगळं जाणून घेण्याची गरजच उरत नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर त्या त्या क्षेत्रातली माणसं जेव्हा आपल्या आपल्या कार्याचं प्रयोजन सांगतात तेव्हा ते सांगतात आम्ही आमच्या क्षेत्रातलं जे कार्य करतो आहे हे कार्य आम्ही नेटकेपणाने केलं तर हे आम्ही जगाला आमच्याकडून जे द्यायचं आहे, म्हणजे आमचा आशीर्वाद असेल, आमचं सामर्थ्य असेल, त्यांच्या कार्याकरताचं आमच्याकडून मिळणारी ऊर्जा असेल, आम्ही आमच्याकडून देतो, दिली जाते. कारण आमचं हे जे तप आहे किंवा आम्ही हा जो कार्यभाग करतो आहोत किंवा ह्या कार्यात आम्ही जे रत आहोत त्याचं फलच आहे ते. आम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही आहे. आता ते सध्या रामभद्राचार्यांचं खूप चाललं आहे किंवा रामभद्राचार्यांना सारखे प्रश्न विचारत माहिती आहेत ना, ते ह्याच्या गादीवर आहेत म्हणजे रामभद्राचे अंध आहेत ते. आणि त्यांनी जे पुरावे दिले हां ते, तर त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या लक्षात येतं की आज अनेक लोक त्यांना प्रश्न विचारतात, ते म्हणतात काही गरज नाही या सगळ्याचे उत्तर, सब ठीक हो जाएगा, सब ठीक हो जाएगा. सारखे कशाला प्रश्न विचारता, नेहरू पुन्हा आपले येतील की नाही मोदी पुन्हा निवडून, कशाला प्रश्न विचारता. जे व्हायचं आहे, जे घडायचं आहे घडणार आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याचं कारण असं की त्यांनी सांगितलं की रामचरितमानस, प्रभू रामचंद्र, त्याची मूर्ती, त्याची उपासना, त्याचा नामजप, याच्याखेरीज माझ्या आयुष्यात मी दुसरं काही केलंच नाही. अष्टौ प्रहर जर मी हेच करतो आहे तर तुम्हाला काय वाटतं सारखं मला विचारावं असं, कारण तुम्हाला वाटतं मी जे बोलेन ते खरं होणार आहे. हा म्हणाले आपोआप होईलच ना, कारण वाणी तेच बोलेल. त्या सगळ्याच्या आपला आत्ताच्या बोलण्याचा किंवा चर्चेचा अर्थ काय किंवा निष्कर्ष काय तो एवढाच आहे की शहाण्या माणसांनी लवकरात लवकर फोकस व्हावं. कारण जितका मनुष्य लवकर केंद्रित होईल तितकं त्याच्या आयुष्यातलं त्याचं सामर्थ्य वाढत जाईल. आणि जोपर्यंत तो मनाला हजार चिरफाळ्या त्याच्या करत राहील तो त्याचं मन स्थिर व्हायला वेळ लागेल. कारण यांचा संपूर्ण विषय तोच आहे ना. दुसऱ्या अध्यायामध्ये एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, ही ब्राह्मी स्थिती आहे. ती ब्राह्मी स्थिती प्राप्त होण्याकरता किंवा त्या स्थानापर्यंत पोचण्याकरता मनुष्याला एकाग्र चित्त व्हावंच लागेल. मनुष्याला एका विषयामध्ये स्वतःला बांधून घ्यावं लागेल. किंवा आपण अगदी साधं व्यवहारता म्हणतो की आपल्याला आपल्या प्रपंचातल्या प्रायोरिटीज ठरवायला लागतात. आणि कारण आपण एका विषयावर थांबू नाही शकत, आपल्याला 4-2 गोष्टी तरी चालवाव्या लागतात. म्हणजे आजच्या पॉप्युलर शब्दाप्रमाणे इतकं मल्टीटास्किंग करू नये, पण थोडं तरी मल्टीटास्किंग प्रत्येकाला करावंच लागतं. 4 गोष्टी तरी त्याला सांभाळाव्याच लागतात. तर त्यांनी इथे त्याच्याकरता आपल्याला एक सूत्र सांगून मोकळं केलं आहे
आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे समोर सागर असो, समोर गोड पाण्याचा मोठा तलाव असो, सरोवर असो, काहीही असलं तरीसुद्धा ज्याप्रमाणे मनुष्य आपली तहान भागण्यापुरतंच किंवा आपल्या गरजेपुरतंच काही स्वीकारतो, त्याचप्रमाणे एक लक्षात घ्या की आपणही किंवा शहाणा माणूसही हे एवढं ज्ञान आहे, या ज्ञानाच्या मागे सारखं धावत नाही. आपल्याला काय कौतुक आहे की जनरल नॉलेज आपलं बरं असलं पाहिजे. कुणी कोणताही विषय काढला 4 लोकांच्या मध्ये तर आपल्याला तो बोलता आला पाहिजे. तर त्यांच्या दृष्टीने काही आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या विषयात मास्टर व्हा. तुम्हाला 10 विषयामध्ये धावलंच पाहिजे असं नाही आहे. फक्त एकच असतं की ते जसं 10 विषयात धावू नका हे जसं म्हणतात, तसं आणखीन एक गोष्ट आहे की एक गोष्टसुद्धा पक्की व्हायला किंवा एक विषयसुद्धा पक्का तयार व्हायला त्याच्याकरता 4 गोष्टींच्या मधून तुम्हाला ज्ञान मिळवावं लागेल. म्हणजे ज्ञान मिळवण्याकरता तुम्हाला त्या ज्ञानाच्या अनुषंगाने जो अभ्यास करावा लागतो. या सगळ्याच्या बाबतीमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती जे अविनाश धर्माधिकारींनी बोललेले अप्रतिम आहे. त्यांची ती जी व्याख्यानं आहेत त्या व्याख्यानांमधनं त्यांनी कसं ज्ञान त्या त्या विषयाच्या संदर्भात मिळवत जावं लागतं. आणि ह्या IASच्या परीक्षांना मुलं बसतात, UPSCला MPSCला कसं आवश्यक आहे वगैरे सांगण्याचा हेतू असा आहे की आपला मूळ विषय घेऊन त्याच्या अनुषंगाने जेवढं आवश्यक आहे तेवढ्यातच आपण आपला वेळ घालवावा. आणि गीताकार म्हणतात तेच शहाणपण आहे. तो एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा झाला. आणि म्हणून 46वा श्लोक येतो आणि 47वा श्लोक कर्मण्येवाधिकार असते की ज्या कर्माच्या बद्दल चर्चा करून 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 कितीही झाली तरीसुद्धा तो विषय काही संपत नाही. की काय करायचं, की कर्म करायचं. कर्मणी एव अधिकार असते की फक्त कर्म करण्याच्या ठिकाणी आम्हाला अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून ते सांगतात की कर्माच्या फलाचा जो हेतू आहे तो हेतू तू सिद्धीला जाईल का सिद्ध होणार नाही. हे कर्म योग्य ठरेल का अयोग्य ठरेल. आता कर्माच्या संबंधी चर्चाच करायची म्हणलं तर खूप चर्चा करता येईल. कशी करता येईल की हे योग्य का हे अयोग्य, हे करावं का हे न करावं, हे मला करण्यास योग्य ठरेल का ठरणार नाही, मी काय मर्यादेपर्यंत त्याच्यात लक्ष घालावं, मी लक्ष घातलं तर काय होईल, लक्ष न घातलं तर काय होईल. अशा अनेक प्रकाराने आपण त्या कर्माचा विचार करू शकतो. आणि त्याच्या मागचे त्याचे आयाम पण वेगळे वेगळे आहेत. म्हणजे जसं की ह्यांनी ठरवून टाकलं मोदींनी की मला जे जे काही करायचं आहे, मी कुठलेही माझे निर्णय किंवा माझी कुठलीही विचाराची दिशा ही फक्त एका बाजूनी असेल की माझ्या देशाचं हित कशात आहे. वा, ते हित कशात आहे त्याप्रमाणे मी माझ्या प्रत्येक जो काही निर्णय घ्यायचा आहे किंवा जो काही निष्कर्ष काढायचा आहे तो मी काढेन. आता इथे येताना आता त्याच्याप्रमाणे आता कर्म काय करावं लागेल. सगळीच कर्म उघड सांगता येतील असं नाही, सगळीच कर्म आम्हाला कळतील असं नाही. काय त्यांच्या मनातल्या योजना असतील. आता हे नोटाबंदी हे प्रकरण झाल्यापासून आता इतकी वर्ष गेली, आता ते सगळं बाहेर यायला लागलं आहे की ते नोटाबंदी इतक्या घाईघाईनी का आवश्यक होतं आणि ते तसं त्यावेळी केलं नसतं तर केवढं नुकसान झालं. आपण एवढी वर्ष शिव्या देतच बसले ना सगळे लोक, हे असं कसं केलं, अमक्यावेळी कसं केलं ना, असं करायला नकोच होतं, किती नुकसान झालं. पण अजूनही काही लोकांनी आपल्या नोटा तशाच ठेवून दिलेल्या आहेत की त्यांना अजूनही खात्री आहे की जेव्हा हे हरतील त्यावेळी आम्ही त्याच नोटा बाहेर आणू आणि हे सगळं आम्ही बाद करून टाकू आणि आमचा सगळा पैसा पुन्हा बाहेर येईल. असं तो भाग आणखीन वेगळा. पण सांगण्याचा हेतू असा की ते जे कर्म आहे ते करताना योग्य अयोग्य, लोकांची निंदा, नेमकं कर्माचं फल, पुढे ते यशस्वी होईल न होईल, अशा काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येतं की हे कसं होईल, काय होईल. तसंच गीताकारांनी पण आम्हाला 2 इशारे दिले. त्यांनी दिला आहे एक, कर्मणा गहनो गतिही, कर्माची गती मोठी गहन आहे. आणि धर्मस्य तत्व निहिता गुहाय, धर्माची जी सूत्र आहेत, तत्व आहेत ती अत्यंत गूढ आहे. आम्हाला कळतच नाही की धर्म कशाला म्हणावं. म्हणजे एक राजा आहे, त्याचा पुत्र आहे,
त्या राजपुत्राला सांभाळणारी त्याची म्हणजे दूधमादाई आहे की जी तिच्या दुधावरती ते बालक वाढत आहे. त्या दाईलाही मुलं आहे. आता तिचा धर्म काय आहे? तो राजाचा पुत्र वाढवायचा हा धर्म आहे. आपल्या मुलाचं पोट वंचित ठेवून ते मूल वाढवायचं हा तिचा धर्म आहे का अधर्म आहे? आला ना प्रश्न. याची धर्मस्य तत्व निहिता गुहा आहे. आता घरामध्ये सुद्धा मनुष्याला कोणताही निर्णय करताना आईवडिलांनी मुलांना अमुक सांगू नये तमुक करू नये, अशी शिस्त लावू नये तशी लावून, पण मूल वांड असेल तर काय करायचं? त्याला त्याच्या पद्धतीनेच शिकवावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी त्या आईने कोणते उपाय योजायचे हे पुन्हा तिला त्या मुलाबरोबरच ठरवावं लागेल. मग मातृधर्म काय? मातृधर्माचं स्वरूप काय? दोन्ही टोकांनी एका बाजूनी पुष्कळ कठोर शासन करणारी आईसुद्धा बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूनी बिलकुल शासन न करता मुलाला शहाणं करणारी आई पण बरोबर आहे. कारण असं आहे की काहीही शासन न करता माझं मूल शहाणं व्हावं याकरता तिची मेंटल पॉवर, तिची स्वतःची इच्छाशक्ती, संकल्पशक्ती इतकी जबरदस्त पाहिजे आणि ती इतकी एकाग्र पाहिजे की त्याच्यावरच ते मूल बदलत जाईल. आपण नेहमी मी उदाहरण सांगते, जे त्यावेळचं हे स्वराज्य निघायचं ना, स्वराज्य सकाळच्या तर्फे निघायचं, ते स्वराज्यच होतं ना. हां, तर ते आठवड्याला यायचं, साप्ताहिक होतं. तर त्या साप्ताहिकामध्ये त्यांनी ती कथा म्हणजे सत्य घटना दिली होती. पुण्याच्या ससूनच्या RMO असणाऱ्यांनी, म्हणजे रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसरनी, एक मुसलमान बाई आपल्या लहान मुलाला घेऊन आली. 7-8 वर्षाचं मुलं त्याला घेऊन आली आणि आल्यानंतर तिने सांगितलं की तुम्ही काही करा, माझ्या मुलाला ॲडमिट करा. त्यांनी सांगितलं काही नाही, हा कोणत्याही क्षणी जाणारा मुलगा आहे, याला ॲडमिट करण्यासारखा मुलगा नाही आहे, याला काही ॲडमिट करून घेता येणार नाही, उगाच आम्ही ॲडमिट करायचं आणि कोणत्याही क्षणी जाईल. ती म्हणाली जाऊ दे, मी तुम्हाला त्याचा दोष देत नाही, तुम्ही ॲडमिशनचं काही मला फॉर्म भरून नाही दिला तरी चालेल, मी तुम्हाला म्हणणार नाही की मला फॉर्म दिला नव्हता, माझा मुलगा गेला, मला फक्त इथे मुलाला जागा द्या आणि तुम्ही कुणीतरी एकदा माझ्या मुलाला बघा. तिची इतकी ती तळमळ बघून त्या RMOनी म्हटलंय, म्हणजे मी सांगितलं ठीक आहे बाई, या मुलाला ॲडमिट करून घेतो. आणि मग त्याला ॲडमिट करून घेतलं आणि ती म्हणाली तुम्ही सगळं सुरू केलं का? म्हणजे तुमचे जे काही उपचार असतात आत्ता ह्या स्थितीतले ते सगळं झालं का? तुमचं सगळं बघून तपासून तुमच्या दृष्टीने तुम्ही व्यवस्थित पाहिलं का माझ्या मुलाला? तर त्यांनी सांगितलं हो पाहिलं आहे, मला आत्ता जे पाहणं योग्य आहे असं वाटलं ते मी बघितलं आहे, तुम्ही काही त्याची काळजी करू नका, मी काही तुमच्या मुलाला नुसतंच ॲडमिट नाही केलं. म्हणाली बस आहे माझं झालं. आणि ती बसली की वज्रासनामध्ये त्यांच्या नमाजला बसतात तशी तिने हात केले वरती आणि जे तिने डोळे नजर लावली वरती, ती त्या अल्ला मियाकडे दुआ मागत बसली. ती म्हणली काय वाटेल तेव्हा माझं मूल बरं झालं पाहिजे. तर हा मनुष्य म्हणला ही बाई त्या मुलाकडे पाहत नाही, काही नाही. 2 तासांनी त्याला माहीत होतं की अर्ध्या-पाऊण तासात ते मूल जाणार आहे. 2 तासांनी आला, मूल जिवंत आहे. पहाटे आला, मूल जिवंत आहे. सकाळी 10 वाजले, मूल जिवंत आहे. ही बाई तशीच, पाणी नाही, अन्न नाही, हात नाही, पाय नाही, हलवत आहे, काही नाही. तर तो म्हणाला बाई काहीतरी घ्या. ठीक आहे. आणि ती बाई जी त्या दिवशी संध्याकाळी 8-8:30 म्हणजे रात्री जी बसलेली, दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजले, जशी बसली आहे तशीच बसली आहे. आणि तो म्हणाला पहिल्यांदा 24 तासांनी त्या मुलाची प्रकृती सुधारायला लागली आणि तो मुलगा नंतर. पण ती बाई दुसऱ्या दिवशी सकाळी तिला 8 वाजता जेव्हा सांगितलं तुझ्या मुलाचा धोका टळलाय, तेव्हा म्हणाले ती बाई हल्ली, तोवर बाई हल्ली. म्हणजे केवढी मानसिक ताकद आहे. या मानसिक ताकदीवरती मुलाला बरं करता येतं. तसंच आहे काही काही स्त्रियांच्या ठिकाणी त्या मुलांना रागवत नाहीत म्हणजे नाहीतच, पण प्रेमाची उत्कटताच इतकी आहे की ते उत्कट प्रेम त्या मुलाला सात्विक बनवत नाहीत. मग आता उत्तर काय द्यायचं की आईने मुलाला शिक्षा करून शहाणं करायचं का मुलाला नुसतंच? असं होत नसतं. ह्या दोन्ही केसेस एक्स्ट्रीम असतात. अत्यंत वांड मुलगा प्रत्येक पावलापावलावर पडतोय, अडखळतोय, हातपाय मोडून घेतोय
आईला मारणं रागवणं गरजेचंच आहे. ते तिच्या बाबतीत जसं टोकाचं गरजेचं आहे, इथे ही ह्या टोकाची आहे. धर्माची तत्त्व कशी आहेत? गहन आहेत. सांगू शकत नाही आपण. मातृधर्म आपण काही डिफाईन करू शकत नाही की आईनी मुलाला कसं डेव्हलप करावं, आईनी मुलाला कसं मार्गदर्शन कोणताही धर्मस्य तत्व निहिता गुहाय. त्यामुळे आजही आम्ही व्यवहार करताना आमचा जो धर्म आहे किंवा जो आम्ही वागतो, शेवटी आमचा व्यवहार म्हणजे काय? धर्मच आहे. हा व्यवहार धर्म आहे, ही व्यवहाराची पद्धती आहे. हे वागताना प्रत्येक पावलावरती आम्हाला आमचं ठरवायचं. आम्हाला येतं का आमचं ठरवता? शेवटी आला ना प्रश्न की कुणी कोणता धर्म स्वीकारायचा? पोराला बडवून शहाणं करायचं का पोराला नुसतंच प्रेमाने गोंजारून शहाणं करायचं? त्याने तुम्ही या दोन्हीतही पडू नका ना. तुम्ही विहित कर्माचं आचरण करा. त्याच्याकरता विहित कर्म आलं. आणि हे दुसऱ्या अध्यायापासून त्यांनी जी सांगायला सुरुवात केली की विहित कर्म का? मला सोपं झालं. कारण असं कर्मणा गहनो गती, कर्माची गती गहन आहे. म्हणजे आईने आपला मुलगा मारण्याकरता त्या जागेवर ठेवला आणि राजपुत्राला उचलून ती घेऊन गेली. तिच्या मुलाचा मृत्यू झाला, पण तो राजपुत्र वाचला. ह्याच्यामध्ये केलेल्या कर्माचे दोष काय आणि फल काय? कर्म योग्य काय? असे किती कर्माचे टाय, ज्याला आपण म्हणतो की जिथं मोठा परीक्षेचा विषय येतो किंवा जिथे निर्णय घेणं अवघड होतं, असे अनेक प्रसंग आहेत. आता साधी ती जाहिरात बघितली तरीसुद्धा मला वाईट वाटतं. ती मुलगी म्हणते वडिलांना की बाबा तुम्ही सही नाही केली माझ्या फॉर्मवर. ते म्हणाले काय गरज आहे या फॉर्मवर सही करायची? कारण इथे इतकं सुंदर कॉलेज आहे, तू इथेच जाऊ शकते. ती म्हणते नाही, मी आता उडायला शिकली आहे आणि आता मला तुमच्यासारखं इथल्या इथेच. तो म्हणतो की आपल्या घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर तुझं कॉलेज आहे. ती म्हणते मला चालायचं नाही आहे, मला पळायचं आहे. आत्ता माझं पळण्याचं वय आहे. आता ती जाहिरात आहे म्हणून वडील सही करून देतात, सगळं ठीक झालं. पण याच्यात सुद्धा निर्णय घेताना कोणता निर्णय घ्यावा? प्रश्न वडिलांचा आहे, प्रश्न मुलीचा आहे की मुलीला बाहेर राहण्याची गरज आहे का, त्याची आवश्यकता आहे का, त्याचे धोके काय आहेत, तिच्या राहण्याचे धोके. सांगण्याचा हेतू असा आहे, कोणत्याही कर्मावरती त्याचा निर्णय हा नेहमीच विवाद्य आहे, तो नेहमीच डिबेटेबल आहे. आपल्याला त्या त्या परिस्थितीमध्ये कोणता निर्णय घ्यायचा आहे तोच घ्यावा लागतो. आणि त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं की मग कोणता निर्णय घ्यावा? त्यातल्या त्यात माझा धर्म मला कळत नाही आणि माझं कर्म कसं करावं तेही मला कळत नाही. मग काय? म्हणून आम्हाला इथे गीताकारांनी नाही तर माऊलींनी संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये स्वधर्म आणि विहित कर्माचं आचरण याच्यावर भर कशा करता दिला. त्याने सांगितलं हे फार गोंधळाचं आहे हो, हे भयंकर गोंधळाचं आहे. हे आम्हाला हे शास्त्र, हे धर्म, हे तत्व, हे माऊलींनी तर छान त्याची उपमा दिलेली आहे. ते म्हणाले की वंध्येला पुत्र म्हणजे जी इन्फर्टाईल आहे, जिला पुत्र होणार नाही, अशा त्या वंध्येला पुत्र, तिचा पुत्र घ्या. म्हणजे पहिलीच अशक्यता, पहिली फुली तिथंच मारा. पण वंध्या पुत्र आहे, सिंहाच्या नाकाच्या म्हणजे मिशीवरचा केस उपटून घ्यायचा आहे. पुन्हा तो सिंह ह्याला केस उपटू देईल का? म्हणजे तो घ्यायचा आहे. आणि तिसरा नागाच्या फण्यावरचा तो मणी काढून घ्यायचा आणि तो मणी त्या सिंहाच्या केसामध्ये ओवायचा आहे वंध्यापुत्रांनी आणि मग तो गळ्यात घालायचा. यातली प्रत्येक गोष्ट अशक्य आहे. तसं ते म्हणतात धर्माचं तत्व आम्ही पालन करायला निघालो की अशक्य नाही. तर ती एक बिचारीला आपल्या बाळाला कुठून त्याला खाऊ घालायची वेळ आली असती का? म्हणजे अशा परिस्थिती किंवा असे प्रसंग जे प्रत्येक वेळी निर्माण झालेले आहेत. धर्मराजांनी गोंधळ घालून ठेवला. द्रौपदीला ते वस्त्रहरणाच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं असतं का? कुठल्या तरी प्रकाराने कोणतं तरी धर्म पालन करायला मनुष्य गेला की त्या धर्माचं एक टोक पालन करत जातो, त्यावेळी त्याचे परिणाम भोगावे लागतात. पण आता असं आहे की मग लगेच टीका होईल ना की मग धर्मराजांनी नकोच होतं ना असं करायला. नकोच होता इथपर्यंत ठीकच आहे की त्यांनी नसतं नाही म्हटलं असतं. आता झाला, एकदा खेळून झालेलं आहे, आता पुन्हा द्यूताला मी हो म्हणणार नाही. पण असं आहे, क्षत्रियांनी केव्हाही द्यूताला बोलावलं तर नाही म्हणायचं नाही, हा नियम आहे. त्या नियमाप्रमाणे ठीक आहे, आता पुन्हा द्यूत आहे बसतो. पण एक आहे की स्वतःच्या जीवनामध्ये
आपण जे काही भोगायला वाट्याला येणार आहे ते भोगण्याची क्षमता तर आहेच, पण त्याच्यातून आपण निश्चित बाहेर पडू शकू इतकं चांगलं आचरण केलेलं आहे. कारण द्रौपदी म्हणते धर्मराजाला की अहो तुम्ही हे धर्माचं पालन 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 केलं, काय झालं आमचं? आता तर आम्ही वनवासात आहोत आणि इथे भोगतो आहोत वनवास, आणि पुढे ते हे अज्ञातवासाचे दिवस तर आता आपले किती वाईट चालले आहेत. तर तेव्हा धर्मराज म्हणतो की कुणी सांगितलं की धर्माने माझं कल्याण करावं म्हणून मी धर्माचं पालन करतो? मला एवढंच माहिती आहे की धर्माचं पालन करणं हे चांगलं आहे. मी धर्माला मानतो आणि धर्माच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये मनुष्याने राहावं अशी माझी धारणा आहे. मला धर्माशी विनिमय नाही आहे करायचा. आता तोच विषय आहे इथे. कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन. मग आता माझं कर्म मी कोणतं करायचं? माझे जर सगळे गोंधळ होत असतील तर माऊलींनी आपल्याला त्याच्यामध्ये मध्यम मार्ग काढून दिला आहे, गोल्डन मीन दिला आहे, सुवर्ण मध्य गाठून दिला आहे की विहित कर्माचं आचरण करा. की आमचा मी आज गृहिणी आहे, कुणी आज नोकरदार आहे, कुणी व्यावसायिक आहे, कुणी कलाकार आहे. त्यांनी आपापल्या जीवनामधल्या आपापल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या त्याच्यामध्ये आवश्यक असणाऱ्या आहेत, त्याला आपण इंग्रजीमध्ये एथिक्स म्हणतो अलीकडे, की त्या त्या व्यवसायाच्या एथिक्स आहेत, त्या त्या व्यवसायाचे शिष्टाचार आहेत किंवा त्या त्या व्यवसायाच्या काही मर्यादा आहेत की त्या मर्यादेप्रमाणे आम्ही राहावं. असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा तो त्याचा विहित कर्म ते झालं त्याचं. तो त्याचा स्वधर्म झाला की डॉक्टरनी किती पैसे घ्यावेत, एवढंच नाही तर अगदी केटररनी किती पैसे घ्यावेत, काय अन्नामध्ये करता वस्तू वापराव्यात, सगळ्याला धर्म आहे की असं. आता आम्ही कोणीच धर्म पाळत नाही आहे. आता कोणी आपली पाटी केवढी मोठी लावावी, डॉक्टर आपली केवढ्याल्या पाट्या, एवढे किती उंचावर 12-12 मजल्यावर 15-15 मजल्यावर डॉक्टरची पाठी, हॉस्पिटलची पाठी, हे मान्यच नाही आहे. म्हणजे असं जे सगळं धर्माच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे की हे धर्माची तत्त्व आम्ही स्वतंत्र धर्म म्हणून आचरण करायला गेलो तर नुसत्या धर्ममार्गाने आम्ही जाऊ शकत नाही. जेव्हा धर्ममार्गाने जायला लागतो तेव्हा अनेक अडचणी आहेत. म्हणून आपल्याकडे तो निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू हे दोन्ही निर्माण झाले की इथे आता तुम्हाला अडचण आली ना, इथे प्रश्न पडला ना, याचं उत्तर इथे बघा आणि हे उत्तर धरा आणि पुढे चाला. भगवंतानी इथे काय आहे, इथे तत्त्वज्ञान सांगताना सामान्यीकरण केलं आहे तत्त्वज्ञानाचं. उपनिषदाच्या सर्व तत्त्वज्ञानाचं, आचार धर्माचं सामान्यीकरण भगवंतानी केलेलं असल्यामुळे त्यांनी इथे एवढंच सांगितलं, एवढंच लक्षात ठेवा की आपल्यापुरता विचार करा की कर्म करण्यावर आपला अधिकार आहे, फलावर नाही. मुलांना लहानाचं मोठं खूप चांगलं केलं, खूप चांगले संस्कार दिले. मुलं आम्हाला सोडून निघून गेली. एकदा लांब निघून गेल्यानंतर त्यांना पुन्हा आईवडिलांच्याबद्दल फिरून बघावं अशी इच्छाही राहिली नाही. ती मुलं म्हणतात आम्हाला सुट्ट्या घेऊन येता येत नाही, आम्ही आता येऊ शकत नाही, आणि त्यामुळे कुणाचं काही झालं वाईट बरं भलं बुरं काही झालं तरीसुद्धा ते तुमचं तुम्ही भारतातल्या लोकांनी करा, तो विषय निपटवा, आमच्यापर्यंत आणू नका. कुठे गेले आम्ही केलेले संस्कार, कुठे गेलं आम्ही सगळं दिलेलं? म्हणजे इथे काय कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन. सिद्धी सिद्ध्यो, सिद्ध होईल नाही तर असिद्ध होईल. अशी मुलं आहेत, कोणाला बरं नाही म्हटल्यावर तिथून धावत प्रत्येक कॉलला इथे येत आहेत, आईवडिलांची सेवा करत आहेत. अशी ही मुलं आहेत की एकदा तिकडे गेल्यानंतर तुमच्याकडे बघायला पण तयार नाही आहेत. म्हणजे लहानपणी त्या मुलाला जन्माला घातल्यानंतर पहिल्या दिवशी त्याची आंघोळ घालून त्या आईच्या जवळ आणून ठेवल्यावर आईनी त्यावेळेचा त्याचा अंगठा घ्यायचा आहे का, की शेवटी मी तुझं इतकं आता लहानाचं मोठं पालनपोषण करतीये तर आता म्हातारपणी तू माझं पालनपोषण कर. हेच कर्मणी एव अधिकार असतं की आमचा धर्म आहे, आमचं कर्म आहे ते, आणि आम्हाला ते केलंच पाहिजे, आम्हाला ते सांभाळलंच पाहिजे, त्यांना आम्हाला पुढे नेलंच पाहिजे. आता हे कर्म कुठपर्यंत चालतं? मी नेहमी म्हातारपणाचं पण तेच म्हणते की म्हातारपणी हाताला धरून घराबाहेर काढलं तर आपण काहीच करू शकत नाही, पण तोपर्यंत आपल्या घरामध्ये आपली मुलं आपल्याबरोबर राहत आहेत. सूनही त्रास देते एक क्षणभर धरा, मुलालाही आपण नको आहे एक क्षणभर धरा, नातवंडांनाही आपल्यापर्यंत येऊ देत नाही क्षणभर, सगळीच ॲडव्हर्सिटी धरा की सगळं विरोधात.
काही आमच्या बाजूनी नाही, नसू दे. आमच्याकडे त्या मुलांचं कल्याण मागण्याचं सामर्थ्य आहे, कारण आम्ही प्रार्थना करू शकतो. आमचा विचार, आम्हाला कर्तव्यच नाही त्याच्याशी. तुम्ही काय करता याच्याशी कर्तव्य नाही. तुम्हाला काय करायचं, काय असतं, असं होऊ नये, असं होऊ खरंच नाही आहे. पण ह्या सर्व इतक्या वाईट वाईट गोष्टी फार चालत, चांगल्याच्या पुढे त्या उभ्या राहू शकत नाही. कुठेतरी ठोकर खातात आणि शहाणी होतात. होतील, ठोकर खाऊन शहाणी होतील, कारण केलंच आहे वेड्यासारखं. त्यांच्या कर्माचं फळ त्यांना भोगावं लागेल. पण आपण चांगलं होईल याच्याकरताच करत राहायचं. जाऊ दे ना, त्यांना नाही आपल्याला विचारायचं तर आपल्याला काय करायचं नाही. आपल्याला विचारायचं आहे का विचारायचं नाही हा भागच नाही. मुलं आपली आहेत, आपलं कर्तव्य काय आहे. जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर मुलं आहेत, जोपर्यंत मुलं आपल्यापासून लांब आहेत. मी नेहमी माझ्या मैत्रिणींना असं म्हणते, कितीही मुलं लांब असू दे, इथून सुद्धा मुलांच्या कल्याणाचीच अपेक्षा करा. रोज त्यांच्याकरता प्रार्थना करताना इथून करा. ते जिथे असतील तिथे असू दे, देवा यांना चांगली बुद्धी दे. आणि निश्चित मिळेल. काय आहे, शेवटी प्रार्थना, शेवटी उपासना, शेवटी संकल्प. या संकल्पाची शक्ती कधीच वाया जात. आणि म्हणून आपल्याकडे आपण लहानपणीपासूनच या आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा घरदार कुटुंब सगळं नीट राहायचं असेल, आपल्याला त्याग करावाच लागतो. तो विषय आपल्याला पुढे सहयज्ञ प्रजासृष्टवामध्ये, की त्यागाशिवाय उभं राहू शकत नाही. प्रत्येक वेळी मला आता माझं काहीतरी, कोण मी कोण माझं. एकदा कर्तव्य आणि कर्म हे धरलं की शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्य कर्म आहेच. आणि ते कर्तव्य कर्म असं आहे की जे आपल्याला कधीही सुटणार नाही आहे, कधी नाही, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत नाही. आणि जे जे आवश्यक आहे ते ते केलंच पाहिजे असंच आहे. आपण त्याच्या बाबतीमध्ये कंटाळा, आपण त्याच्यामध्ये आता झालं, आता सगळं आम्ही पुष्कळ केलं आतापर्यंत आयुष्यभर, आता आम्हाला आमचं आयुष्य. अरे तुमचं आयुष्य कोणतं? सगळे एकमेकांच्यावरती अवलंबून आहे. सगळे या सृष्टीचं सूत्रच आहे परस्पराश्रयत्व, किंवा सगळे एकमेकांवर अवलंबून आहे. आणि त्यामुळे त्या अवलंबण्यात तुम्ही तुमची जी काही तडजोड आहे ती व्यवहारतः करू शकता, तडजोडीने वागू शकता. कशाचाही त्याग करून मी आणि माझं, हा जो कर्मयोग आहे तो कर्मयोग आम्हाला हे शिकवतो. आणि त्यामुळे समष्टीच्या पातळीवरती सुद्धा लोक असे का करतात? सामाजिक कार्य करणारा मनुष्य जेव्हा त्या सामाजिक कार्यामध्ये आपला स्वार्थ बघतो, आपण कसे पुढे येऊ बघतो, काही कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही स्वरूपामध्ये तो जेव्हा आपला विचार करत राहतो, आपल्या पुरताच विचार करत राहतो, त्यावेळी सुद्धा समष्टीचा विचार करताना सुद्धा हाच विचार पुढे येतो की तुला या संस्थेचं हित बघायचं आहे. तू कसा आहेस, तू काय करतोस, तुला काय जमतं, तुझं काय होतं नाही. म्हणून मोठी मोठी माणसं संस्थेचं काही थोडंसं झालं तरीसुद्धा पूर्वी ताबडतोब आपला पहिला राजीनामा देत असत की नाही, माझ्या काळामध्ये जर ही संस्था यशस्वी होती आहे याचा अर्थ मी कुठेतरी चुकलो आहे आणि माझं चुकलेलं आहे. जे काही मी निर्णय घेतले, जे काही काम केलं आहे ते काम अपुरं तरी राहिलं आहे, काहीतरी दोष तरी आहेत त्याच्या, मी त्यापासून बाजूला. दोषसुद्धा नाही. त्या डॉक्टर भडकमकरांसारखे किंवा आणखीनही अनेक की ज्यांची मुलं शिकत आहेत. आता भडकमकरांचा मुलगा तर डॉक्टरच होता, तो एमडीला होता. त्यांनी सांगितलं मला नका ठेवू तुम्ही परीक्षक म्हणून, कारण मी परीक्षक आहे, माझा मुलगा पहिलाच येणार आहे. त्यामुळे मी परीक्षक आहे म्हणून माझा मुलगा पहिला आला हे काही बरोबर नाही आहे. आणि लोक कधीच म्हणणार नाहीत की हा हुशार आहे म्हणून पहिला आला. लोक असंच म्हणणार की हेच परीक्षक आहेत म्हणून पहिला आला. तर मला एक्झामिनरशिप देऊ नका ह्यावर्षी, पुढच्या वर्षी मी होतो पुन्हा. नाही ना म्हणाले, तुम्हीच एक्झामिनर व्हायला. त्यांनी मुलाला घरीच सांगितलं की तू जरी पहिला आलास तरी मी तुला पहिला नंबर देणार नाही, नंबर 2 आहे त्याला पहिला नंबर दे. आता इथे धर्माचं आचरण केलं का केलं नाही, पेच आहे ना धर्माचा त्यांच्या पुढे. असं होतं की धर्माचं पालन करताना पालन करणं अवघड जातं, निर्णय घेता येत नाही. आता हा काय आहे, हा लार्जर इंटरेस्टमधला निर्णय आहे किंवा लोकांच्या पुढे एक आदर्श म्हणून ठेवलेला निर्णय आहे.
मुलगा दुसरा येऊ शकतो का, पहिला येणार आहे येऊ शकतो. त्याला काय, एखाद्याने आता धरून आपण साधं आपल्या व्यवहारातलं उदाहरण घेऊ. मुलांनी निबंध लिहिला, निबंधाला 9 मार्क द्यावेत का 7 मार्क द्यावेत, आपल्या हातात आहे. मुलांनी एखादी केस स्टडी केली, म्हणजे त्याच्या बाबतीत सांगायचं तर एक मेडिकलचा मुलगा आहे, केस स्टडी आली समोर आणि त्यांनी त्याचा विषय मांडला. तुझी केस स्टडी मला 100% नाही पटली, माझा विषय, कारण तुझं डायग्नोसिस मी मान्य केलं का केलं नाही. म्हणजे शेवटी धर्म जो आहे तो धर्म असा आहे, त्यांनी तो त्याचाच आधार घेतला ना, की ह्या ठिकाणी इतके मार्क का द्यायचे किंवा नाही द्यायचे. जर ते नाही द्यायचे तर कोणत्या कारणाने नाही द्यायचे, त्याचं कारण असं की दुसऱ्याला असं वाटता कामा नये की हे ह्याला फेवर केलं. फेवर नाहीच केलं आणि तो आला दुसरा, काय बिघडलं. ते काही त्याला गोल्ड मेडलच मिळालं पाहिजे असं थोडंच आहे. आणि ते कुठे जन्मभर लक्षात तरी राहणार आहे. शेवटी तुमची प्रॅक्टिस काय, सांगण्याचा हा त्याचा बारकावा नाही, पण सांगण्याचा हेतू इतकाच की कर्म जे आहे ते कर्म करताना फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे असं त्यांनी जे म्हटलं. आणि खरंच आहे की आपण रोज जेवतो, पण एखाद दिवशी तीच जेवलेली पुरणाची पोळी, तोच जेवलेला वरण भात एखाद्या दिवशी बाधतो. आता आपण काही तो जास्त खाल्लेला नसतो, काही पोट बिघडलेलं असताना सुद्धा त्याच्यावर आपण जेवलेलो असतो, जे शरीर नको म्हणतंय तरी खाल्लेलं असं काही नसतं. पण जेवणाचा अधिकार आपला आहे, आपण आपली जेवलो. पण आता हे जेवलेलं बाधलं का, बाधलं माहीत नाही. काहीही म्हणजे कोणतंही कर्म असं जर विचारात घेतलं आपण की आपण एखाद्या नोकरीकरता प्रयत्न केला, नाही त्या नोकरीच्या त्या प्रयत्नाला यश आलं, का नाही आलं माहीत नाही. कारण असं आहे, प्रत्येक वेळी माझं काही चुकलेलं नाही आहे तरीसुद्धा मी त्याच्यात यशस्वी नाही होऊ शकले. अमुक एका ठिकाणी माझं काही बरोबर नाही आहे तरीसुद्धा मला कोणती गोष्ट मिळून गेली, सहज मिळून गेली. काही लोक सांगतात ना की आम्ही पुष्कळ लकी आहोत की आम्हाला आमच्या योग्यतेपेक्षा आम्हाला संधी खूप मिळत गेली, एका पाठोपाठ एक संधी मिळाली आणि आम्ही त्याच्यातून अधिकाधिक पुढे जात राहील. ह्या दोन्ही गोष्टींचं उत्तर आमच्याजवळ नाही. का नाही आहे उत्तर, त्याचं तिसरं कारण आहे आपल्याकडे दिलेलं. ते कारण असं आहे की भगवंत हा कर्मफलाचा दाता आहे. कर्माचं फळ आपल्या हातात नाही. तुम्ही ईश्वरवादी असा, ईश्वरवादी नसा, तुम्ही आस्तिक आहे का नास्तिक आहे याच्यावर कर्माचं फळ अवलंबून नाही आहे. उपनिषद किंवा वेदांत सांगतो की कर्माचं फल देणारा तो परमात्मा आहे. आता जे यज्ञ याग करतात ते कुठे असं म्हणतात, ते म्हणतात आम्ही जे कर्म करतो त्याच कर्माचं आम्हाला फल मिळतं. कारण कर्म आणि कर्माला फल हे आहेच, कारण कर्माचं चक्र आहे ते आपण पुढे बघूच की कर्म आहे, कर्मातून कर्माचं फळ आहे, कर्माच्या फळातून त्याची जी अंतःकरणाला मिळणारं सुखदुःख आहे, त्याच्यातून निर्माण होणारी वासना आहे, ती वासना पुन्हा कर्माला प्रेरणा देते, पुन्हा कर्माला फळ मिळतं, त्या फळातून पुन्हा सुखदुःख मिळतं, त्या फळाचा भाग म्हणून की तो स्मरणात जातो आणि त्याच्यातून पुन्हा वासना दृढ होते. चालू राहतं हे चक्र. पण हे सगळं जे चक्र आहे त्या चक्राप्रमाणे मीमांसक म्हणतात की यज्ञ आम्ही करतो, आमच्या यज्ञाचं फळ आम्हाला मिळालं, देवानी काय दिलं आणि तो कोण देणार, आम्ही यज्ञ केलो म्हणून तर ते आम्हाला त्याचं फळ मिळालं. त्यामुळे आपण गेल्या वेळी पाहिलं ना, समर्थ म्हणतात तसे यथा सांगते कर्म काही घडेना, भगवंत कोणाचंही कर्म पुरं होऊ देत नाही. पुरं होऊ देत नाही म्हणजे जर त्याला ते फळ द्यायचं नसेल, शेवटी भगवंताची सृष्टी आहे. आज आमचा देश पाहिला, आज आमच्या देशावरची संकटं पाहिली, भोवतालची संकटं पाहिली आणि जगात निर्माण होणारी परिस्थिती पाहिली की कळतं की भगवंताला काय करायचं आहे, काय रचायचं आहे आणि या संबंध जगाला कोणत्या दिशेने नाही आम्हाला काही कळत नाही. तो कसा घेऊन जातोय, कुणाकुणाला का जिवंत ठेवतोय, का त्यांनी 48 साली फाळणी होऊ दिली, कदाचित आज आम्हाला कळणारच नाही त्याची उत्तरं. त्यावेळी वाईट झालं, ज्यांना भोगावं लागलं त्यांनी भोगलं, माहिती नाही आज त्याच्यातून तावून सुलाखून निघून ह्या देशाचं काय होणार आहे, इतर देशांचं काय होणार आहे, त्या त्या धर्मीयांचं काय होणार आहे. म्हणजे हे सगळं जे आहे, फल जे आहे तो कर्मफलाचा दाता तो आहे. फळ का, कसं, केव्हा, कुठे, कधी, कुणाला आम्हाला काही समजू शकत.
आणि त्यामुळे कर्मफलाचा दाता तो, कर्मस्य तत्व निहिता, धर्मस्य तत्व निहिता गुहाय. आणि कर्मणा गहनो गती, ही कर्माची गती फार गहन आहे. कर्म कोणत्या दिशेने त्याचं फल द्यायला नेईल आम्हाला समजू शकत नाही. या 3 गोष्टी लक्षात घेतल्या तर कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन समजणं काही अवघड नाही. काही नाही, आमच्या हातामध्ये काय शिल्लक उरलंय. कारण देवानी सांगितलंय की तुम्हाला मी कर्मस्वातंत्र्य दिलंय. कसं कर्मस्वातंत्र्य दिलंय? त्यांनी 3 मर्यादा घातल्याच आहेत. देशकाल आणि साधनाची मर्यादा घातलीच आहे. मी म्हटलं की मोदीजी तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही बरोबर आम्ही वाढलोय, तुमचे विचार आम्ही ऐकलेत, इतिहास आम्ही पाहिलाय, तुम्ही जरी नसलात तरी 150 वर्षांनंतर मी काम करीन. मोदी म्हणतील तू कुठं राहणार आहे 150 वर्षांनी? मी नाही म्हटलं तर तोही असणार नाही. काल मर्यादा प्रत्येकाला आहे. कालाची मर्यादा काही एकाला घातली दुसऱ्याला घातली नाही असं नाही. सगळं जग कालाने मर्यादित आहे, सगळं जग स्थलाने मर्यादित. स्थलाची मर्यादा तर आज कळतेच आहे आपल्याला, देशातली परिस्थिती कळते. आणि साधन मर्यादा आहे ती पण आज कळते. या युद्धभूमीवरती सगळे देश पाहायला लागलो की कळायला लागतं की मिळणारी साधनं, आमच्याकडे काय हवं आहे, आम्हाला काय नको आहे, कोणती शस्त्रास्त्र आहेत, कोणती शस्त्रास्त्र नाहीत, कुणाला कोणती शस्त्रास्त्र पुरवावी लागणार आहेत, त्याशिवाय घटना घडूच शकत नाही. आणि त्यामुळे स्थल, काल आणि साधन या तिघांच्या मर्यादेमध्ये आम्हाला भगवंतांनी कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता जे कर्म स्वातंत्र्य त्यांनी आम्हाला दिलं आहे त्याप्रमाणेच आम्हाला वागायची मुभा आहे. म्हणजे मी चांगलं वागावं का वाईट वागावं, या मर्यादेत मी चांगलं वाईट वागावं. या मर्यादेत मला जितकं चांगलं वागतंय, आम्ही कोणाला मानत नाही, मी कोणाला मानत नाही, ते मानता का मानत नाही हा विषयच नाही. ही मर्यादा आहेच तुमच्यावरती, ती मर्यादा मान्यच करावी लागेल, ती मानूनच पुढे जावं लागेल. आणि त्यामुळे सिद्धी आणि असिद्धी हे सिद्ध होईल की होणार नाही, हे योग्य होईल की होणार नाही. आता असा एकेका राजकारण्याचा एक एक दिवस असतो, त्यावेळी तो काहीही करतो, त्याच्यातनं तो यशस्वी होतो. एक काळ येतो की तो बिचारा काहीही करू दे, तो अयशस्वीच होत जात. संपलं, काल गेला. देश आहे, काल आहे, या मर्यादा आहेत. आणि त्यामुळे ते म्हणतात की कशा करता या सगळ्याच्या मागे उठाठेव करत बसायची की मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, असं झालं पाहिजे, मी केलेल्या कर्माचं फल मला असंच मिळालं पाहिजे, हे कर्म शेवटाला गेलंच पाहिजे, जात कसं नाही बघू. अरे हे तू नाही आहे ठरवणार, हे ठरवणारा तो आहे. आता तू म्हणशील म्हणजे तो माझ्या कधीच मनाप्रमाणे करणार नाही का, असं कसं होईल? त्याच्या मनाप्रमाणे तू कर ना, त्याच्या मनाप्रमाणे तू करत राहशील तर तो तुझ्या मनाप्रमाणे करीलच. व त्याच्या मनाप्रमाणे करायचं म्हणजे काय करायचं? म्हणून संतांनी आणि त्याच्या आधी पहिल्यांदा भगवद्गीताकारांनी स्वधर्म सांगितलं. स्वधर्माचं आचरण करा. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. स्वल्प धर्माचरण करा. आपला धर्म आहे, आपल्या पद्धतीने वागत राहा, कोण तुम्हाला अपयश देतो बघा. आणि खरंच आहे, आता वय जसं जसं पुढे होत जातं तसं तसं अनेकांची जीवनं पुढे गेलेली आपल्याला बघायला मिळतात. पाहिल्यानंतर लक्षात येतं सज्जनतेनी किंवा सज्जनता म्हणजे उत्तम कर्म, प्रामाणिकता, प्रत्येकाच्या आयुष्याचे गुण वेगळे वेगळे असतात. असं जगणाऱ्याचं जीवन व्यावहारिक पातळीवरती उत्तम गेलेलं आहे. जो खरं खोटं काही लांडी लबाडी सगळं सगळं करतो त्याला ते सगळं भोगावं लागतं, नाहीच पचू शकत. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतोभय. कोण त्या भयापासून दूर करतो? महतोभय तर आपल्याला माहीतच आहे, मृत्यूच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत माणसांना सांभाळण्याचं काम करतो. त्याच्या हातात 2 पैसे आहेत का नाही, म्हातारपणची त्याची सोय आहे का, त्याला लागतच नाही. म्हातारपणी हॉस्पिटलायझेशन लागत नाही, त्याला ICU लागत नाही, त्याला खर्च करावे लागत नाही, त्याच्याकरता कोणाला बोलवावं लागत नाही, काही लागत. भगवंत सगळं सांभाळून घेतो. त्याचं कारण आहे, त्याला माहिती आहे ह्याच्याकरता काय ठेवायचं आहे, ह्याच्याकरता काय कोणतं कर्म ह्याच्याकडून करून घेऊन किंवा त्या कर्माचं फल देऊन त्याचा पुढचा जन्म अधिक सुखाचा. हो, त्याला आमच्यापेक्षा जास्त काळजी आहे आमची.
त्याच्यावर जर आम्ही श्रद्धा टाकली, तो आमच्या कर्माचं फल देणार आहे हे लक्षात घेतलं. का बाबा आता इथे हे एवढा मोठा कार्यक्रम आणि हे नसते देवा. लोक म्हणतात ना, तुला काही माझं बरं बघवत नाही. अरे त्याला न बरं बघवायला काय झालं? त्याचं काय अडलंय तुमच्या आमच्या वाचून? काही अडलेलं नाही. परंतु तो ज्यावेळी दुःख देतो ते दुःख आहे असं न मानता आलं तर त्याच्यासारखे आम्ही भाग्यवान नाही. हा आत्ता हे जे काही देतोय त्याच्यात काहीतरी प्रयोजन आहे, काहीतरी प्रयोजन, आणि ते निश्चित चांगलंच आहे. असं जर आमच्या आता 7.5 आली, आता महादेवा 7.5 वर्ष आता हे भोगायचंय. मग आता हे सगळं अवघडच आहे प्रकरण, कशाला असं मानायचं? ती 7.5 पूर्णपणे माणसाची सुखात निघून जाते त्याच्यावर पूर्ण श्रद्धा टाकली. पण मी शहाणा, मी शनीची उपासना करीन, मी अमुक करीन, त्या इतका जप करून घेईन, त्या जपाने मी ते सगळं दूर करून घे, पण श्रद्धा तिथे ठेव, समर्पित तिथे ठेव. याचा फायदा काय आहे, म्हणजे लाभ काय आहे? याचं कारण असं आहे की तो कर्मफलाचा दाता आहे हे खरं एक, आणि दुसरं असं की तू जे कर्म करतोय त्याचं फल तुझा तू मिळवण्याचा या सृष्टीमध्ये तुला अधिकार दिलेला नाही. या सृष्टीत तू अधिकारी नाही आहेस. मी माझं कर्म जिद्दीने प्रामाणिकपणाने जेव्हा करेन तेव्हा फळ त्यांनी दिलेलं आहे हे लक्षात ठेवा. मी नेहमी म्हणते की सर्जिकल स्ट्राईकनी मोदींना त्यांची आध्यात्मिक स्थिती कितीही मोठी असेल पण सर्जिकल स्ट्राईकनी त्यांना दाखवून दिलं की भगवंतच सगळं करून घेईल. शक्य आहे का एकाही माणसाला एवढाही त्रास न देता बुक पिक्चर अकॉर्डिंग टू द प्लॅन सेकंड बाय सेकंड प्रत्येक गोष्ट घडू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी अडचण येऊ शकते. तुमच्या कुठल्या कर्माला अडचण येत नाही. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ एकच आहे की परमेश्वराला त्या कर्माला फल द्यायचंच आहे. मग आता त्या कर्माला फल द्यायचंच आहे, तेही तितक्याच जिद्दीने उभेच आहेत की तुझ्याकरता, देशाकरता जर मी काम करतोय 22 तास नाही, मला 24 तास करता येऊ दे. 0 आवर स्लीपचा प्रोग्राम मला चांगला अंगीकारता येऊ दे. कसं शक्य आहे? आज 2.5 तास झोपतायत बिचारे, पण एक सांगते की त्याच्या बाजूनी त्याच्या करता जे काही करायचं आहे ते जर योग्य कर आम्हाला फल मिळणारच आहे. मग त्याला माना, त्याच्या जागी श्रद्धेचं गुरु अधिष्ठान घ्या, त्याच्या जागी प्रामाणिकता अधिष्ठान घ्या, त्याच्याकरता सात्विकता अधिष्ठान घ्या, त्याच्याकरता ज्ञान काहीतरी अधिष्ठान पाहिजे. जे अधिष्ठान चांगलंच आहे त्या अधिष्ठानावरती जर उभं राहून त्या ठिकाणी जर आम्ही त्या अधिकाराने कार्य करत गेलो की नाही हा माझा एवढाच अधिकार हे मी मान्य केलेलं आहे, त्याप्रमाणे मला कधीही दुःख होणार नाही. आणि म्हणून त्यांनी पुढे जे म्हटलंय लगेच खाली व्याख्या करून टाकली आहे, आणि त्या व्याख्येत त्यांनी सांगितलेलं आहे की योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. मनाची ही साम्यावस्था वगैरे काहीच नसते, कारण की आम्ही साम्यावस्था म्हटलं की आमच्या मनाला येत नाही. आमचं मन काय आहे, आपण त्याला फक्त कुठेतरी बायपास करून आपल्या मनाला शहाणं करण्याकरता कुठला तरी मार्ग योजावा. आपलं मन खंबीर आहे किंवा आपला विश्वास खंबीर आहे. काय विश्वास खंबीर आहे की परमेश्वर सगळं बघून घेणार आहे, बास, मला त्याचा विचार करण्याची गरज नाही. संपला. किती केसेस मेडिकली त्या किती केसेस बघायला मिळतात की ज्या केसेसमध्ये केवळ श्रद्धेवर माणसं बरी होत असतात. केवळ श्रद्धेवर, डॉक्टरांचं औषध लागत नाही त्यांना. आता तर म्हणजे अलीकडचे डॉक्टर्स तर म्हणायला लागले की आता जितकी माणसं या सर्व बाबतीत अवेअर होतील तितकं डॉक्टरांच्याकडून ना कोणाला ॲलोपॅथिक मेडिसिन लागेल, ना कोणाला होमिओपॅथी लागेल, ना कोणाला आयुर्वेद लागेल. माणसं नॅचरली हिलिंग प्रोसेसनी पुढे जातील. नॅचरल हिलिंग प्रोसेस त्यांना पुढे नॅचरली बरे. त्याचं कारण आहे की मनाचं सामर्थ्य काय आहे हे जर आम्ही सगळे ओळखायला लागलो तर आमचं जीवन शेवटपर्यंत चांगलं आम्ही नेऊ. आज आम्ही म्हणतो की आमच्या खेड्यापाड्यामध्ये काय आहे हो, काहीतरी मेडिकल एड आहे का? त्यांच्या दृष्टीने त्यांना गरजच नाही आहे. जसं कधी ह्यांनी आमच्याकडे संप केला आहे का की तुमच्या गोठ्यात आम्हाला बांधून ठेवलं पण आमच्याकरता एकही हॉस्पिटल आमच्या गावात नाही आहे, उद्या आम्हाला बरं नाहीचं झालं तर तुम्ही काय करणार आहे? माहिती आहे त्यांना.
नॅचरली काय खाल्लं, काय म्हणजे पाला, झाड पाला, जेवण बंद केलं, काय तेल प्यायले, काय जे असेल ते, की ज्यांनी आम्ही बरे होणार. आणि आम्ही जर बरे होणार नसेल तर आम्ही हा देहच ठेवणार नाही. आपल्या घरची कुत्री वगैरे सुद्धा बघा, त्यांना जोपर्यंत जगता येतं तोपर्यंत जगतात. जेव्हा ते शरीर चालवता येत नाही त्यावेळी ते अन्न सोडून देतात आणि जातात. म्हणजे ही जी स्थिती आहे, ही स्थिती म्हणजे काही फार वेगळी असं नाही, ही एक मनाची डेव्हलपमेंट आहे. ही मनाने मिळवलेलं सामर्थ्य आहे. आणि म्हणून योगात राहून कर्म कर, म्हणजे कशाशी का असे ना, माझ्या कर्माशी मी जोडून राहिलो बस आहे, माझ्या ध्येयाशी मी जोडून राहिलो बस आहे, मी एखाद्या संप्रदायाचं काम करतो बस आहे, एखाद्या संस्थेचं काम करतो बस आहे. आता या माझी वरची सून, ती पुण्याला मध्ये, तर ती ह्यांच्या सगळ्या टेस्ट होत होत्या. पहिली पण हे त्यांच्या टेस्ट त्यांनी याच कर्मचाऱ्यांना, दुसरी पण टेस्ट त्यांनी कर्मचारी, कुणीही अविश्वास दाखवला नाही की आता आम्हाला ही पहिली टेस्ट आमच्यावर होती, आम्हाला काही माहीत नाही, या अननोन आहे, हे आम्ही कसं घ्यायचं. नाही, ठीक आहे, मी घ्यायला सांगितलं ना, घेत, संपला विश्वास. त्या काय झालं, त्यांना काही झालं नाही. मनामध्ये जो अविश्वास निर्माण झाला असता, माहीत नाही कोणाला काय काय ते दुखण्यानी बाहेर आलं असतं. पण तिसरी टेस्ट मग ते म्हणाले, आणि आपण ऐकतोच आहे, नाही कुणी म्हणायला हवं असं नाहीच आहे, तिसऱ्या टेस्टच्या वेळी त्यांनी नको म्हणून सांगितलं. आणि ते का नको त्याचं सुद्धा उत्तर आता तर आपल्याला त्या सिनेमातही दिलं आहे की नाही, की आम्ही तिसऱ्या टेस्टला कुणीच का पुढे आलो नाही किंवा आम्ही नाही म्हटलं वगैरे, तो भाग सोडून द्या. पण त्याही वेळी आपल्याला कळलं होतं की त्यांनी सांगितलं तिसऱ्या टेस्टची काही आपल्याला आवश्यकता, कारण ती काम करतच होती ना, त्यामुळे ती त्याच्यात आहेच म्हणून मला ते तेव्हा माहिती होतं. सांगण्याचा हेतू असा आहे की मन जेव्हा कुठल्याही एका ध्येयाच्या ठिकाणी स्थिर असेल तेव्हा कर्म करत जाताना ते कर्म नेहमी हे कर्मण्येवाधिकार असतेच्याच तत्वानी पुढे जातं. म्हणून त्यांनी एक सूत्र सांगितलं, योगस्थ कुरु कर, आपल्या कर्माशी तरी जोडून राहा, ध्येयाशी तरी जोडून राहा, त्याच्या मागच्या कुणा प्रेरणेशी तरी जोडून राहा, विषयाशी कुठं तरी जोडून राहा पक्का. म्हणजे जोडून राहणं म्हणजे मनाचं सामर्थ्य वाढवणं. दुसरं, संगम त्यक्त्वा. आता हे काम करतो ह्याच्यातून काय मिळेल, आपण चांद्रयानच्या वेळी पाहिलेलं आहे, काय पद्धतीने लोकांनी काम केलं आहे. 3-3, 4-4 दिवस रात्र झोपलेले नाही, घरी गेलेले नाही, कसे दिवस काढले असतील. आपल्याला बोलायला सोपं जातं, पण अवघड आहे हे सगळं, सातत्याने दिवस रात्र जागं राहणं आणि हे बघणं एवढ्या. पण कसे की संगम त्यक्त्वा धनंजय, की त्याचा संग सोडून दे. संगम आता आम्हाला काही यश मिळेल, आता आम्हाला काय होईल, आम्हाला अगदी म्हणजे ऑन अवर टोज आम्हाला आता काम करायचं, की अगदी वॉर लेवलवरती सगळी माणसं काम करत, कुठलीही चूक अक्षम्य आहे असं धरूनच काम करत होती. आणि त्यामुळे त्याचा सुखाचा किंवा दुःखाचा संग सोडलेला आहे, की काय होईल हा विषय सोडून दिलेला आहे. आम्हाला करायचं आहे एवढंच माहिती आहे. सिद्ध्य सिद्ध्यो हो समो भूत्वा, सिद्धी आणि असिद्धी दोन्ही एक सत्य. यशाकरता करू, अपयशाकरता नाही असं. अपयश अपयश ती पुढच्या यशाची पायरी आहे म्हणा, काही म्हणा, त्याला जी थिअरी लावायची आहे, जे तत्त्वज्ञान त्याच्यामागे उभं करायचं आहे ते करता येईल. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. आता समत्व ही योगाची स्थिती आहे, म्हणजे पूर्णपणे मनाच्या इक्विलिब्रियमची स्थिती आहे. मन पूर्णपणे संतुलित असण्याची स्थिती आहे, मन निश्चितपणे निर्द्वंद्व असण्याची स्थिती आहे. ही आमची नक्की येणार नाही, तर तिथे तो स्थितप्रज्ञच पाहिजे हो. आम्ही कसे असू, असे तर काही आम्ही असणार नाही. पण मग आम्ही याचा अभ्यास कसा करायचा, त्याचा अभ्यास एवढाच आहे की आम्ही शक्यतो आपल्या मनाला हलू द्यायचं नाही, शक्यतो मन हलू द्यायचं नाही एक. आणि दुसरं असं की मन हल्ल्याशिवाय राहत नाही. मनामध्ये वेगवेगळे विचार तरी येतील, माणसाचं मन चंचल तरी होईल, माणसाला शंका तरी येतील, काही नाही. जे घडतं आहे ती जी ऑसिलेशन्स आहेत त्याच्यामध्ये होणारी जी आंदोलनं आहेत, जी द्वंद्व आहेत, ती द्वंद्व लवकरात लवकर कमी व्हा. शक्यतो त्याचं ऑसिलेटरी मुवमेंट ही तिथल्या तिथे व्हावी, मन शांत व्हावं. हा एवढाच अभ्यास करू शकतो आपण. आपल्याला आत्ता राग आला, येतो, रोज ठरवतो की मनामध्ये बिलकुल राग नव्हते, की बाई आल्या कामाला की पहिल्यांदा रागवतो ते, अहो तुम्ही वेळेवर नाही आला, झालं गेलं,
केलेला निश्चय सगळा फुकट गेला. म्हणजे शेवटी काय आहे, मनुष्याने कितीही निश्चय करावा पण तो तसा राहीलच असं नाही. पण त्यातल्या त्यात त्याच्यापासूनचं जे पर्टर्बेशन आहे, त्याच्यापासूनचं जे दूर जाणं आहे ते फार थोडं व्हावं, हळूहळू हळूहळू ते कमी व्हावं, एवढंच आम्ही अभ्यासू शकतो. समत्वम योग उच्यते. पुढे त्यांनी सांगितलं, बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. म्हणजे सुकृत आणि दुष्कृत म्हणजे चांगलं वाईट, योग्य अयोग्य, पटणारं न पटणारं, काही जरी घडलं तरी जहातिह त्याचा त्याग करावा. त्याग करतो तो श्रेष्ठ पुरुष, आम्ही नाही. तो त्याचा त्याग करतो असा तो बुद्धियुक्त, म्हणजे तो समत्व असणारा जो योगी आहे तो. आता आम्ही काय करावं, तस्मात योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. आम्ही काय करावं, कशाशी जोडलं जावं. जे आत्ता आपण म्हटलं तसं आपल्या ध्येयाशी, आपल्या उद्दिष्टाशी आपण जोडले जाऊ शकतो. आणि योग कर्मसु कौशलम, त्याच्या बाबतीत कौशल्य काय आहे की सुख आणि दुःख या दोघांचा त्याग करून तो बसलेला आहे. तिथंच त्याचं कौशल्य संपलं. ती कुशलता जी आहे ती त्यांनी तिथंच प्राप्त, आम्ही तर काही ती प्राप्त केलेली नाही आहे. त्यामुळे आमच्या बाबतीमध्ये तर ते तसं काही होणार नाही आहे. परंतु आमच्या बाबतीत काय होऊ शकतं, एकच होऊ शकतं की आम्ही या सुखदुःखांच्या ठिकाणी थोडेसे का होईना मवाळ होऊ शकतो. त्याची जी टोकाला जाऊन परिसीमेची माणसाची मनाची जी उद्विग्नता आहे, दुःख म्हणजे दुःख, परिसीमेचं दुःख, सुख म्हणजे अगदी माणसाला हर्षवायू होईल इतकी वेळ, कुठल्याही ज्याला आपण प्रतिक्रिया म्हणतो त्या फार लाऊड असतात आपल्या, आणि किंवा त्या फार इन्स्टंटेनियस, ताबडतोब एका क्षणामध्ये इम्पल्सिव्ह असतो आपण. त्या क्षणात लगेच राग आला, त्या क्षणात लगेच बरं वाटलं, त्या क्षणात लगेच दुःख झालं. हे जे काही आहे हे सगळं सुटलं पाहिजे. हे सुटलं तरी कर्मातलं कौशल्य आहे. म्हणजे कुणीतरी आपल्याला वाटेल तसा बोलायला लागलं, काही आपला दोष नाही, आपलं काहीही चुकलेलं नाही, तरीसुद्धा आपल्याकडनं समोरचा माणूस बोला, अरे काय बोलतोय, किती बोलतोय, ऐकवत नाही. आता काहीही जरी वाटलं तरी शांत राहा. आणि ह्या शांत राहण्याकरता संतांनी आपल्याला खूप धडे दिले. नाथ महाराजांनी जसं 100 वेळा आंघोळ करायला लागली तरी आंघोळीला गेलो, तर तो शेवटी त्यालाच लाज वाटली, तोच खाली उतरला. म्हणाला, अहो मी सारखा तुमच्या अंगावरती पानाची पीक टाकतोय आणि तुम्ही सारखे गंगेवर जाऊन आंघोळ करून येताय, तुम्ही एकदाही वर सुद्धा पाहिलं नाही की कोण आहे, कोण माझ्या अंगावर अशी पीक टाकतोय. ते म्हणाले, काय झालं. मला गोदावरीचं स्नान इतक्या वेळ मी काय एरवी केलं असतं, एका दिवशी एकच स्नान करून आलो असतो. असे किती प्रसंग आहेत त्यांच्या आयुष्यातले सांगण्यासारखे, की सगळ्या प्रसंगांना पाहिलं तर ती जी शांतता आहे, म्हणून तर त्यांना शांती ब्रह्म म्हणतात. अनेक संतांच्या ठिकाणी ते तुकाराम महाराजांची बायको सारखी रागवायची, बोलायची, भांडायची, तर ते म्हणायचं, बरं झालं वाईला गेली कर्कशा. चांगलं झालं म्हणाले, ती रागावते, चिडते म्हणून तरी बरं, नाही तर मी प्रपंचातच गुंतून पडलं असतो. ती जर गोड बोलतच राहिली असती पाहिजे तर मला वाटलं असं गोड आहे प्रपंच, चला कशाला जात्या भंडाऱ्याच्या डोंगरावर. म्हणजे येणारा प्रत्येक प्रसंग हा गोड कसा करायचा. हां, गॅस बंद करतो. तो बघायला लागेल की प्रसंग आम्ही कसा त्या ठिकाणी बदलवायचा, आम्ही त्या प्रसंगाला कोणतं वळण द्यायचं. आणि म्हणून इथे त्यांनी कर्मसु कौशलम त्याला म्हटलं, की आमच्या कर्माचं ते कौशल्य आहे की आलेली जशी घडी आहे ती घडी जास्तीत जास्त सुखाची आणि व्यवस्थित कशी करायची, योग्य कशी बनवून घ्यायची. आणि दुसऱ्या बाजूनी कौशल्य आहे, कोणतंही कर्म करताना अगदी आपण प्रत्येकाचा विचार केला तरी सुद्धा आपल्याला एक सांगता येतं, जे प्रत्येक घटनेचा, गोष्टीचा, की कोणत्याही क्षेत्रातला, नाटकातला आहे, सिनेमातला आहे, मग आहे, प्रत्येकजण म्हणतो की माझं कधी समाधान झालंच नाही, मी जे करतो आहे मला असं वाटतं की मी त्यात काही फारसं केलंच नाही. तर बेगम अख्तरसारख्या बाईंचा स्वर इतका पक्का, इतक्या उत्तम गझल सम्राज्ञी, पण त्या म्हणाल्या, माझ्या आयुष्यामध्ये मी गायला बसले आणि माझी एक तरी मैफल मला जशी वाटली तशी कधी झाली.
आता त्यांचीच मैफल झाली नाही म्हटल्यावर काय म्हणायचं. काय असतं, ज्यावेळी जे जसं बोलावंसं गावंसं वाटतं त्यावेळी ते तसं गायलं गेलं नाही की त्या माणसाला वाटतं अरे हुकमी नाही झालं, जे मनात आलं आणि ते बाहेर पडलं असं होतं. आणि म्हणूनच त्या परमेश्वराचं अधिष्ठान मान्यच करावं लागतं. आणि एक म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसांनी एकच लक्षात ठेवावं, कोणतंही काम करताना मी माझ्यापुरता असा एक संकल्प ठेवला आहे की भगवंता अभ्यास करणं आमचं काम आहे, घरात त्या कामाची मेहनत करणं आमचं काम आहे, लोकांशी वागताना जास्तीत जास्त चांगल्या मनाने वागण्याचा प्रयत्न करणं हे आमचं काम आहे. हे चांगुलपण जे आहे हे अभ्यासण्याचं काम आमचं आहे, पण त्याच्यात चांगुलपणाचा रंग भरण्याचं काम तुझं आहे. रंग तू भरायचा आहे. ते चांगुलपण मला वाटलं म्हणून चांगलंच होईल असं नाही आहे, त्याच्यातला रंग तुझा आहे. त्यामुळे अभ्यास आम्ही करायचा आहे, प्रवचनात रंग तू भरायचा आहे. स्वयंपाक आम्ही करायचा आहे, रस तू त्याच्यात आणायचा आहे. आम्ही लोकांशी चांगलं वागायचं आहे, पण ते चांगुलपण आमच्याकडनं तिथपर्यंत पोचून ते सौहार्दामध्ये परिणत झालं पाहिजे. हे करणारा तू आहेस. आणि त्यामुळे अस्तिकता जी आहे ती अस्तिकता हे हायपोथेटिकल नाही आहे. अस्तिकता ही एक स्वीकारायला हवी म्हणून किंवा एक गृहीत म्हणून नुसतं गृहीत नाही आहे, ती वास्तवता आहे. अस्तिकतेशिवाय जीवन माणसाचंच पुढं जाऊ शकत नाही. मग त्या योग शब्दाला तुम्ही कशाचाही अर्थ द्या, कोणत्याही दिशेने बघा. योग म्हणजे अस्तिकता बघा, योग म्हणजे प्रेम बघा, योग म्हणजे जोडलं जाणं बघा, योग म्हणजे त्या विषयाची चिकित्सा म्हणून बघा, योग म्हणजे त्या विषयाची श्रद्धा म्हणून बघा, योग म्हणजे सत्य म्हणून बघा. की नाही, हे वास्तव आहे, त्याच्यापर्यंत मला पोचता आलं पाहिजे. की ही वस्तू अशी बनवायची आहे तर मला तिथपर्यंत बनवता येईपर्यंत मी कष्टच करायचे. ही गोष्ट मला मिळवायची आहे, मला तिथपर्यंत पोचण्याकरता माझी मेहनत करायची. काहीही कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या योग शब्दाला जेव्हा आम्ही जो आवश्यक अर्थ आहे असं वाटेल तो देतो, त्यावेळीच आम्हाला त्या योग शब्दांनी जे प्राप्त करायचे ते. आणि व्यवहारात आम्ही फार मर्यादित आहोत, आम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त मिळवणं फार अवघड आहे. आणि मग त्यांनी स्थितप्रज्ञाची गोष्ट बोलली आहे किंवा त्याच्याविषयी चर्चा केली आहे. ती पुढे आपल्याकडे पुष्कळ चर्चा असल्यामुळे ती मी घेतली नाही आहे. आणि त्यांनी पुढे म्हटलं आहे तो मागे विषय गेला, पण जाता जाता एक विषय फक्त इंद्रिय आणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य निगृहीतानी, एवढं. इंद्रियांच्या करता, इंद्रियांच्या हेतू करता ज्या ज्या गोष्टी त्या इंद्रियांच्या समोर येऊन राहतात त्या त्या सगळ्यांच्या ठिकाणी आम्हाला आमचं मन आवरता आलं पाहिजे. आमची इंद्रिय आहेत. आपण मात्रा स्पर्श गेल्या वेळी आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तसंच आहे. त्या इंद्रियांच्या ठिकाणी इंद्रियांचे जे हेतू पूर्ण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या समोर आल्या की ती इंद्रिय त्याला वश होतात. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अध्यात्म म्हणजे दुसरं काय, आमचं मानसिक बळ वाढवत नाही. ते मानसिक बळ वाढवत नेलं की आमच्या ठिकाणची ऊर्जा वाढत जाते. ते बळ ऊर्जेतच परिवर्तित होतं. ते बळ जे आहे ते आम्हाला ऊर्जेतच परिणाम देतं. आमच्याकडे सामर्थ्य वाढतं, मनाचं वाढतं, बुद्धीचं वाढतं, शरीराचं वाढतं, संकल्पाचं वाढतं, वाणीचं वाढतं. मनुष्य सहज बोलतो आणि ते सत्य होतं, असंही होतं. त्यामुळे ते का होतं, कसं होतं, तर त्यांनी असं म्हटलं आहे की तो आपल्या इंद्रियांना आवरून धरतो. आपल्या इंद्रियांवरती त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. आणि त्यामुळे इंद्रियांचे विषय जरी समोर आले तरीसुद्धा ते विषय त्याला अडकवू शकत नाही, त्याला मोहात पाडू शकत नाही. म्हणजे आता आम्हाला घेण्यासारखा विषय कोणता आहे, व्यवहारतः आम्ही थोडे संयमी झालो पाहिजे. आणि म्हणून आमच्याकडे आमच्या परंपरेमध्ये आचार प्रभव धर्म जे म्हटलं आहे. आचार प्रभव धर्म का म्हटलं, त्याचं कारणच हे आहे. त्याचं कारण एवढंच आहे की आचार प्रभव धर्म जर असेल किंवा आचारात बलवान आमचा धर्म आहे, आचाराने संयम आपोआप यायला पहिल्यांदा येत नाही. आणि सगळ्यांना टोकाचं येईल असं नाही, खूप फजितीच्या गोष्टी आहेत. आपल्या सेतू माधवराव पगडींचं जीवन सेतू आत्मचरित्र आहे तेव्हाचा, की त्याच्यामध्ये त्या कर्नाटकी भागामध्ये कानडी लोक किंवा आमच्याकडे विशेषतः माधव संप्रदाय लोक
फार आचारधर्मामध्ये कट्टर आहे. पण अहो ते सगळं प्रत्येकाला जमलं पाहिजे. ते जमत नाही तेव्हा कशी फजिती होते. माणसाचं मन आवरत नाही तेव्हा तो कसे पर्याय शोधतो. त्यांच्या चरित्रामधून खूप हास्यास्पद गोष्टी बघायला मिळतात. सांगण्याचा हेतू असा, जितकं जमेल तितकंच करावं, झेपेल तितकंच करावं. तुकाराम महाराज तेवढ्याकरताच म्हणतात, नाही चालत तर तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विणं. घाई करू नका, जेवढं झेपेल. अधिकार तैसा दाबी याला मार्ग. अधिकार जेवढा आहे त्या अधिकाराप्रमाणेच आम्हाला गोष्टी प्राप्त होतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ज्या गोष्टींच्या बाबतीत लोकांची स्पृहा संपली नाही, आसक्ती संपली नाही, मोह संपला नाही, पाहिजे 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 म्हणून ज्याकरता लोक धावतात, त्या बाबतीमध्ये म्हणाले हा ज्ञानी पुरुष हा स्थितप्रज्ञ झोपलेला असतो. या निशा सर्वभूत. तर तिथे त्या श्लोकात त्यांनी सांगितलं, तस्याम जागरती संयमी, की ज्या ठिकाणी सगळं जग झोपलेलं आहे. म्हणजे आम्ही लोक ज्या बाबतीत उदासीन आहोत, म्हणजे आमच्यासारख्याला कोणी, मी तर पूर्वी नेहमी म्हणायची, या अजूनही मला कळत नाही की मुक्ती मिळण्याकरता, मोक्ष मिळण्याकरता आपण काहीतरी करावं अशी धडपड, असं काही मनात असं उर्मी येतच नाही की मोक्षाकरता काहीतरी केलं. असं वाटतं चांगलं वागण्याकरता करावं, चांगलं राहण्याकरता करावं, चांगलं शिकण्याकरता करावं, माणूस चांगला व्हावं. मोक्ष मिळवायचं म्हणजे काय मिळवायचं आणि काय मिळवणार आहे आपण? असं म्हणजे ह्या जगात सुद्धा काही मिळवायचं म्हटलं तर आपल्याला मिळतं का? ते आपण मिळवू शकतो का? असंच मला नेहमी वाटतं. म्हणजे आता इथे इतकं अज्ञान आहे की मोक्ष नावाची, कैवल्य नावाची इतकी मोठी गोष्ट आहे, ज्याच्याकरता इतके संत कार्य करतात, तर त्याविषयी आमच्या मनामध्ये अशी काही फार उत्कटता नाही आहे की हे आम्हाला मिळावं असं आम्हाला वाटतं की मृत्युत्तर भगवंतांनी चांगलं जीवन द्यावं, मृत्युत्तर आमचं जीवन काही ना काहीतरी मिळवण्याच्यासारखं राहावं, त्याच्यातून काहीतरी चांगलं घडावं, पुढचा जन्म येणार असेल तर तो असा चांगला यावा वगैरे वगैरे, बाकी सगळे विचार येतात. पण तो कसा मिळेल, त्याच्याकरता काय असं काही वाटत. ते म्हणतात असा हा सगळा समाज आहे की जो अज्ञानी आहे, त्याबद्दल तो झोपलेला आहे. आमच्यासारखा मनुष्य पूर्ण झोपलेला आहे. म्हणाले यस्या जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. आणि त्यांना ज्या या लौकिक गोष्टीच्या बद्दलची स्पृहा आहे. म्हणजे असं मी का म्हणते आपल्या पुढे, कारण सांगते तुम्हाला की जर खोलीतली वस्तू इकडची इकडे ठेवली, पटत नाही. ते तसंच झालं पाहिजे, ते असंच केलं पाहिजे, ते तिथंच गेलं पाहिजे. अरे इथे इतके पर्टिक्युलर आहे, तर हे इतकं सगळं तुम्ही वाचलं आहे, तुम्हाला माहिती आहे, मग त्यातलं काय चांगलं आहे त्याच्याबद्दल का नाही तितकं तुमच्या मनामध्ये उत्कटता निर्माण होत नाही? होत एवढी गोष्ट खरी. आणि म्हणून गीताकार सांगतात की आम्ही जिथे तो जागा आहे तिथे आम्ही झोपलेले आहोत, आणि जिथे आम्ही झोपलेले आहोत तिथे तो जागा आहे, कारण त्याला माहिती आहे, तो त्या ज्ञानामध्ये राहतो आहे. आणि त्यातलं आम्हाला काय आता जे असेल ते, कारण शेवटी अशी प्रवृत्ती निर्माण कशी व्हावी हे तरी आम्ही कोण ठरवणार? आपल्या मनाला त्याची उत्कटता निर्माण व्हावी हे तरी आम्ही कोण ठरवणार? काही कळत नाही आपल्याला कसं ते निर्माण होईल ते. पण त्याचा एक श्लोक मात्र 17वा फार छान आहे की त्यांनी आपल्याला सांभाळण्यासारखं, की सगळं अध्यात्म माझ्या दृष्टीने त्या श्लोकामध्ये येतं. आपुर्यमाणम अचल प्रतिष्ठा. म्हणजे समुद्र कसा आहे, समुद्राला आपली आपली मर्यादा आहे, आणि समुद्र त्याच्या त्याच्या मर्यादेमध्ये कसा आहे, अचल आणि प्रतिष्ठा आहे. तो त्याच्या ठिकाणी प्रतिष्ठित आहे. म्हणजे जिथे काही हालचाल होत नाही त्याची असणं, स्थिर असणं हे पक्कं आहे. आणि दुसरं असं तो परिपूर्ण आहे, त्याला बाहेरून कशाची आवश्यकताच नाही की कुणीतरी मला पाणी देता का हो यावर्षी, अरे बापरे तुमच्याकडे दुष्काळ पडला वाटतं, मग आता समुद्र म्हणत आहे तर माझी काय स्थिती व्हायची? समुद्राला काहीच फरक पडत, तो परिपूर्ण आहे. म्हणून ते म्हणाले की त्याच्या परिपूर्तीमध्ये काही फरक पडत नाही. म्हणाले नद्यांना पूर आले की त्या धो 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 येऊन त्याच्यात मिळतात. मग आता या जास्तीच्या विमानाला काहीतरी वेगळी योजना केली पाहिजे का? कुठला तरी रस्ता, मार्ग, भूभाग आपण काही ॲक्वायर करायला पाहिजे का? समुद्राला काही ॲक्वायर करावं लागेल. तो काही म्हणत नाही की मला हे द्या, मग हे ह्या वर्षापुरतं द्या हो, मग मी पुढच्या वर्षी काही पुन्हा तिथे व्हायला येत नाही. समुद्र म्हणतो मला कशाची गरजच नाही, मी जिथे आहे तिथे परिपूर्ण आहे आणि अचल आहे, अप्रतिष्ठ. तो जिथे जी निष्ठा आहे त्या ठिकाणी जी म्हणजे राहणे, ती जी स्थिरता आहे, ती जी प्रतिष्ठा आहे त्याची,
ती कशी आहे? अचल प्रतिष्ठम. अचल आहे, निश्चल आहे. आणि त्याचं कारण काय आहे? समुद्रम आपहा प्रविशंती यद्वत. जसं त्याच्यामध्ये कितीही पाणी येत गेलं तरीसुद्धा तोच असा बदलत नाही, त्याचप्रमाणे कामायम प्रविशंती सर्वे स शांतीम आपनोती न कामी. म्हणजे कुठल्याही प्रकारे कामी मनुष्याच्या ठिकाणी जे जे निर्माण होईल, काय साधी गोष्ट असते, एवढीशी गोष्ट कुणीतरी दाखवली, आवडली, लगेच त्या गोष्टीचं प्रेम निर्माण होतं. कुणी काही नवीन, अरे वा खूप छान आहे हो, आणि ते मलाच घ्यायचं नाही, तसंच 4 लोकांना देईन ना, काय सुंदर वस्तू. म्हणजे झाला सुरू याचा प्रपंच तिथंच. त्याला त्या सगळ्या आवडलं आहे, हे घ्यावं, ते घ्यावं, ते दुसऱ्याला द्यावं, त्याला प्रेझेंट द्यावं, अमुक करावं, तमुक करावं, संपत नाही. ते म्हणाले इथे कामी मनुष्याला, कामना ज्याच्या अंतःकरणात आहे, त्याला जग पाहिलं की हे करू का ते करू, हे घेऊ का ते घेऊ, असा राहू का तसा राहू, हे मिळवू का ते मिळवू, म्हणाले कधीही संपत नाही. परंतु ह्या कामना जशा त्याच्या बिलकुल संपत नाहीत, तर तो कसा शांतीला प्राप्त होईल? त्याचं मन शांत होणं शक्य नाही. फक्त जो आपल्या ठिकाणी जे येतं ते सामावून राहतो. आणि खरंच आहे, 1-2 मिनिटात आपण संपवू. आमची आजी आम्हाला नेहमी लहानपणी आमची भांडणं झाली की आम्ही तिथे जाऊन सांगायचं, काय ही मला बोलली, ती मला बोलली, ती मला बोलली, सगळे आपापल्या तक्रारी सांगायचे. मग ती म्हणायची, किती भांडता गं, खेळा ना मुकाट्यानी, चांगली गोडी गुलाबीनी खेळा ना. आणि मग ती आम्हाला गोष्ट सांगायची, तू किती भात खाते, तुला भात आवडतो का पोळी आवडते, तू किती भात खाते. मग आता तू लहान होतीस, लहानपणापासून आता तू किती 8 वर्षाची झाली ना, तू किती 10 वर्षाची झाली ना, तू लहानपणापासून आत्तापर्यंत एक गाडाभर तरी भात खाल्ला असेल. मग तू त्या भाताबरोबर एक पिंपभर तरी आमटी घेतली अशी, एवढा आमटी भात तू खाल्ला असेल, तू इतका खाल्ला असेल, तू तितका खा. अगं तुझं पोट केवढं आहे, एवढंसं. त्या पोटात कुठं गेला तो भात, कुठं गेली ती आमटी, पचली ना. मग तिचे 2 शब्द तुझ्या पोटात पचत नाहीत का, हे आम्हाला म्हणाय. तिचं नेहमीचं हे एकच सूत्र होतं, भांडता कसल्या, पोटात ठेवा. ते एवढं पोटात घालताय ना, पोट तसं आहे हे समुद्राचं, सगळं पोटात ठेवलेलं आहे. यातलं आम्हाला किती जमलं, त्या तितिक्षेच्या रूपाने किती जमलं, सामावून घेण्याच्या रूपाने किती जमलं, समाधानाच्या रूपाने किती जमलं, तृप्तीच्या रूपाने किती जमलं, आसक्ती रहिततेच्या रूपाने किती जमलं. तीच आमची मर्यादा आहे. त्या ज्या ठिकाणी जे लागेल ते घ्यावं लागेल, ते तसं स्वीकारावं लागेल. कुठेतरी तृप्तता हवी आहे, कुठेतरी समाधान हवं आहे की ज्याच्यामुळे आम्ही आमच्या मर्यादेत राहू. कारण काही बघून जर आम्ही असमाधानी झालो, नाही चालणार. काही बघून आम्ही अतृप्त राहिलो, नाही चालणार. अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक घटना घडत जातील. आणि त्यामुळे त्याकरता इथे 2ऱ्या अध्यायात त्यांनी सांगितलं की अहो, तो जो ही ब्राह्मी स्थिती आहे, हेच निर्वाण आहे, हीच ब्रह्मज्ञानाची स्थिती आहे. ती ज्याला मिळाली आहे त्याला शांतताच आहे आणि केवळ शांतताच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आनंदच आनंद आहे आणि शांतीच शांती आहे. म्हणजे शेवटी ते अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुझ्या मनात हे सगळं कशाकरता सांगितलं, हे विंडो शॉपिंग आहे. कारण त्यांनी सगळं जे आहे शोकेस प्रेझेंटेशन आहे, संबंध गीतेचं ह्या 72 श्लोकामध्ये त्यांनी सगळे विषय असे मांडून ठेवले की अर्जुना बघ, तू ह्यानी अस्थिर होतोस, अर्जुना बघ तुला शांतता हवी आहे, अर्जुना बघ तुला कर्तव्यनिष्ठा हवी आहे, हे सगळ्यापासून तू कसा दूर जातोयस आणि कशामुळे जातोयस. आणि शेवटी येऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की अर्जुना, जे जसं जसं प्रतिकूल असो की अनुकूल असो, जे जसं येईल ते त्या समुद्राच्या जलासारखं आपल्याला सामावून घ्यायचं आहे आणि आलेल्या परिस्थितीला फक्त आपल्याला तोंड द्यायचं आहे. आपण दुसरं काही करू शकत नाही. म्हणून आपल्या हातामध्ये कर्मणी एव अधिकार असते. कर्माचा अधिकार आहे, आत्ता कर्म तुला युद्धाचं करायचं, एवढाच तुझा अधिकार आहे, हे लक्षात ठेव. आजचा विषय आपण इथे थांबू.